नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर अमोल लाटे, सहाय्यक प्राध्यापक पर्यावरणशास्त्र विभाग, शिवनेरी महाविद्यालय शिरोळांतपाळ या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम कबीर अकादमी आयोजित प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे सर यांच्या स्मृतीनिमित्त जी व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे, या व्याख्यानमालेमधील हे जे काही नवपुष्प आहे हे गुंफण्याची संधी मला या आयोजकांनी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजन समितीचे RB लक्षेट्टे सर असतील, गणपत कारिकंटे सर असतील आणि साबदे सर असतील, त्याबरोबर तंत्र सहाय्य पुरवणारी सर्व टीम असेल, या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व अभिनंदन करतो. सर्वप्रथम यामध्ये जो या स्मृती व्याख्यानमालेमध्ये जो विषय देण्यात आलेला आहे तो माझ्यासाठी नवीन पेन्शन योजना एक मृगजळ या अर्थाने तो विषय जो आहे तो देण्यात आला आहे. या विषयाची मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला आदरणीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे सर यांच्या बाबतीमध्ये आपण मागील 8 भागापासून जे आहे ते विविध मान्यवरांच्या वतीनं आयोजित व्याख्यानांमध्ये मतं जे आहेत ती त्यांच्या कार्याबद्दलची ऐकलेली आहेत. खरं पाहता माझ्यासारखा वयाने किंवा अनुभवाने अतिशय कमी असणारा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला ही मत मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. माझ्या व्याख्यानाच्या दरम्यान आदरणीय मोरे सरांचा या जुनी पेन्शनसाठी किंवा नवीन पेन्शनच्या विरोधात कशा पद्धतीनं आग्रह होता किंवा चळवळ करत असताना किंवा आंदोलन करत असताना या विषयाला त्यांनी कुठे कुठे अग्रक्रम दिला, या बाबतीमध्ये मी मांडणी जी आहे माझ्या विषयाच्या अनुषंगानं करणार आहे. यामध्ये जी काय आपली नवीन पेन्शन योजना जी आहे, या नवीन पेन्शन योजनेला आज जवळपास 15 वर्ष जे आहेत ते लोटलेली आहेत किंवा पूर्ण झालेली आहेत. आणि ही 15 वर्ष झाल्यानंतर आपले जे काही कर्मचारी बांधव आहेत, विशेषतः आपल्याकडं शिक्षक विभागातील किंवा शिक्षण विभागातली प्राध्यापक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, या अनुषंगानं आपण थोडा अधिक फोकस या व्याख्यानामध्ये जे आहे ते करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम पेन्शन या शब्दापासून आपल्याला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी करावी लागेल. मित्रहो, आपल्याकडं असणारी जी काही मंडळी आहे जी सेवानिवृत्त झालेली आहे, सुदैवानं त्या लोकांना आज पेन्शन जे आहे ते मिळत आहे. आणि मग कुठंतरी आपल्या कानावरती प्रश्न पडतो की आपल्याला त्यांना पेन्शन सुरू आहे आणि ते सन्मानानं जे आहे ते आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करत आहे. या पेन्शन या शब्दाची शब्दशः अर्थ ज्यावेळेस आपण मराठीमध्ये घेतो त्याचा अर्थ आहे सेवानिवृत्ती वेतन. आता सेवानिवृत्ती वेतन म्हणजे काय, तर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये सेवा केल्यानंतर त्याची सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी जी काही निवृत्ती वेतन आहे याला आपण पेन्शन, जो की आपला परवलीचा शब्द ठरलेला आहे किंवा इंग्रजीमध्ये तो सोपा जातो म्हणून आपण त्या ठिकाणी वापरतो. मग या पेन्शनच्या बाबतीमध्ये विविध न्यायालये असतील, मग त्यामध्ये मुख्यतः सर्वोच्च न्यायालय असेल. या सर्वोच्च न्यायालयाच्या DS नकाराविरुद्ध भारत सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलेलं आहे किंवा आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे ते सर्व मित्रांसाठी अतिशय, ज्याला आपण म्हणू शकतो की दूरगामी परिणाम करणारं किंवा त्या ठिकाणी दृष्टिक्षेपात आणणारं एक, ज्याला आपण जजमेंट जे आहे किंवा निरीक्षण जे आहे, त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, तर निवृत्ती वेतन म्हणजे त्या कर्मचाऱ्याला मिळालेली बक्षिसी किंवा दान किंवा एक ठराविक रक्कम नसून त्या कर्मचाऱ्याने त्याच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये जी काय सेवा दिलेली आहे त्या सेवेबद्दलचं त्याला मिळणारं ते प्रदान आहे. याबरोबरच माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, तर वृद्धापकाळामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सन्मानाने आयुष्य व्यतीत करावं आणि हे आयुष्य व्यतीत करत असताना त्याला येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यावरती मात करण्यासाठी तो कर्मचारी सक्षम असला पाहिजे, या अर्थानं त्या ठिकाणी पेन्शन ती जी आहे ते दिली जात होती. आणि मित्रहो, विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व कुटुंब निवृत्ती वेतन योजना 1984
ज्याला आपण जुनी पेन्शन, आपण शॉर्टकट नेहमी वापरत असतो आणि त्या ठिकाणी आपण याला जुनी पेन्शन म्हणतो. जुनी पेन्शन म्हणजे काय, तर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम जो आहे 1982चा आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना जी आहे, ज्याला 1984ची योजना म्हणतो आपण, त्यालाच पुढे जाऊन जे आहे ते जुनी पेन्शन या नावाने ओळखतो. अशी थोडक्यात पार्श्वभूमी या पेन्शन या शब्दाची पाहिल्यानंतर आपल्याला आपला जो काही फोकस जो आहे तो केंद्र सरकारकडे आपल्याला वळवावा लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर 2004च्या पूर्वी सर्व केंद्रीय कर्मचारी असतील किंवा राज्य कर्मचारी असतील, या सर्वांना ही जुनी पेन्शन जी आहे ती त्या ठिकाणी लागू होती. मग त्यानंतर काय झालं, तर त्यामध्ये दिनांक 22 डिसेंबर 2003 रोजी आर्थिक विभाग जो आहे किंवा फायनान्स डिपार्टमेंट जे आहे केंद्र सरकारचं, त्यांनी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की दिनांक 1 जानेवारी 2004 नंतर किंवा त्या दिवशी सेवेत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नवीन परिभाषित अंशदान योजना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये न्यू डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम या नावाने आपण त्या ठिकाणी जे आहे ते ओळखतो. आता याच योजनेला पुन्हा शॉर्टकट जो आहे तो वापरण्यात आला सरकारच्या वतीनं आणि आपण त्याला नॅशनल पेन्शन स्कीम किंवा काही ठिकाणी न्यू पेन्शन स्कीम आणि शॉर्टकटमध्ये त्याला आपण NPS या नावाने जे आहे ते ओळखत असतो. आणि ही NPS नावाची जी काही योजना आहे किंवा नवीन परिभाषित अंशदान योजना आहे, ही योजना लागू करत असताना केंद्र सरकारने अतिशय स्पष्ट अशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या की राज्य सरकारांना ही योजना लागू करून घ्यायची की नाही याचा संबंधीचा विकल्प त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. म्हणजेच काय, त्या ठिकाणी ही योजना कोणत्याही स्वरूपाची बंधनकारक किंवा अनिवार्य राज्यांवरती नव्हती. पण दुर्दैवानं आपल्याकडील सर्व राजकीय मंडळी, विशेषतः पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघातील मंडळी असेल, जे आपलं प्रतिनिधित्व करतात, ती मंडळी मात्र आपली दिशाभूल करतात की हा निर्णय केंद्राचा आहे आणि हा केंद्राचा निर्णय जो आहे तो राज्यांना बंधनकारक असतो. मात्र हो मित्र हो, आपण या मंडळींना ठणकावून सांगितलं पाहिजे की आपण 31 ऑक्टोबर 2005चा शासन निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी त्याची प्रस्तावना वाचावी. त्या ठिकाणी स्वयंस्पष्ट अशा सूचना केंद्र सरकारने राज्याला जे आहे ते देण्यात आलेले आहेत. मात्र राज्य सरकार जे आहे त्या ठिकाणी केंद्राच्या या सूचनांचं काटेकोर अंमलबजावणी करतंय असं चित्र प्रतिबिंबित व्हावं या अर्थाने ती योजना जी आहे ते महाराष्ट्रामध्ये स्वीकारण्यात आली. आणि मग पुढं काय झालं, तर महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो तर महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजी एक अधिसूचना काढली. आणि मित्र हो, 31 ऑक्टोबर 2005ची जी काही मध्यरात्र आहे त्याच्यानंतर उगवणारा जो काही दिवस आहे, ज्याला आपण काळा दिवस म्हणतो, तर 1 नोव्हेंबर 2005 आणि शासनानं असं सांगितलं की 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापना असतील, मग त्यामधला शिक्षण विभाग असेल, उच्च शिक्षण विभाग असेल, कृषी असेल, बांधकाम असेल किंवा आरोग्य असेल, म्हणजे सर्व आस्थापनामध्ये काम करणारा इवन ग्रामसेवक, तलाठी इथपासून ते आपल्याकडे असणारा कलेक्टर असेल, 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ज्याला आपण परिभाषित अंशदान योजना आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा आपण नामकरण काय केलेलं आहे तर डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम, ज्याला शॉर्टकट आपण वापरतो की DCPS. आता हे DCPS जे आहे याच्यामध्ये आम्ही चळवळीत काम करत असताना विनोदाने बऱ्याच वेळेस म्हणतो देखील की डिफाईन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कॉन्ट्रीब्युशन इज डिफाईन, म्हणजे आम्ही किती अंशदान द्यावं, आमच्या पगारातून किती रक्कम काटली जाईल महिन्याला, हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते डिफाईन केलेलं आहे या पेन्शनमध्ये. पण या योजनेमध्ये पेन्शन कुठेही डिफाईन केलेली नाही की एखाद्या कर्मचाऱ्याला किती प्रमाणामध्ये पेन्शन मिळेल. म्हणजे हा विरोधाभास देखील आपल्याला पुढे जाऊन जे आहे ते व्याख्यानामध्ये दिसून येईल. मग यामध्ये काय झालं तर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत आलेला राज्यातला सर्व आस्थापनातला जो काही कर्मचारी बांधव आहे, या प्रत्येकाला ही पेन्शन जी आहे ते त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आली किंवा लागू करण्यात आली. आणि याचा परिणाम आपल्या सर्व बांधवांना जे आहे ही पेन्शन योजना जी आहे ते लागू झालेली. मग यामध्ये ज्यावेळेस आपण या DCPS
किंवा नवीन पेन्शन योजना जी राज्यामध्ये आहे त्याची कार्यपद्धती ज्यावेळेस अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो, यामध्ये या कार्यपद्धतीमध्ये 2 स्तर जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ज्याला आपण लेवल म्हणतो. मग यातला स्तर 1 काय सांगतो, तर स्तर 1 सांगत असताना आपल्याला जे काय आपलं मासिक अंशदान आहे, म्हणजे मी या ठिकाणी कार्यरत आहे, तर या माझ्या सेवेच्या कालावधीमध्ये माझं जे महिन्याचं वेतन आहे त्यातलं जे मूळ वेतन आहे, ज्याला आपण बेसिक म्हणतो, ते बेसिक प्लस तुमचा महागाई भत्ता, म्हणजे ज्याला आपण डिअरनेस अलाउन्स या नावाने जे आहे ते ओळखतो. तर माझं मूळ वेतन अधिक महागाई भत्ता याच्या 10% होणारी जी काही रक्कम आहे ती माझ्या वेतनातून दरमहा जी आहे ती कपात केली जाते. हा झाला पहिला भाग. त्याचबरोबर स्तर 1 मध्ये तेवढीच रक्कम, ज्याला शासनाचं समतुल्य अंशदान आपण म्हणतो, ही रक्कम त्या ठिकाणी जी आहे ते जमा केली जाते. आणि ही रक्कम जमा करत असताना या संपूर्ण रकमेवरती वर्षभराच्या शेवटी, म्हणजे आर्थिक वर्ष संपत असताना, राज्य सरकारचा वित्त विभाग जो काही त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला व्याजदर जो आहे तो प्रचलित त्या ठिकाणी देतो, त्यामध्ये किमान ज्याला आपण अतिशय चांगल्या प्रमाणात म्हणलं तर 8% आपल्याला तो व्याजदर जो आहे तो शेवटी मिळालेला आहे. इथपर्यंतचा आपण व्याजदर पकडूया. तर तो व्याजदर त्या ठिकाणी त्या रकमेला जो आहे तो लागू होतो. पण सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे, ही जी काय आपण रक्कम जमा होते, म्हणजे माझ्या वेतनातून होणारी रक्कम आणि शासनाचं समतुल्य अंशदान, या रकमेपैकी कुठलीही रक्कम मला विड्रॉ करता येत नाही. म्हणजे माझ्या सेवा कालामध्ये मला कुठेही हे पैसे काढता येणार नाहीत, ज्याला आपण नॉन विड्रॉएबल अकाउंट या नावाने जे आहे ते ओळखतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्या स्तर 1 मध्ये, की जर थकीत अंशदान असेल, म्हणजे मी सेवेत लागत असताना समजा 2015 मध्ये मी लागलेलो आहे आणि मी लागत असताना माझ्या महाविद्यालयाकडून किंवा माझ्या आस्थापनेकडून जर ती योजना लागू करून घेण्यामध्ये जर उशीर होत असेल, तर त्या कर्मचाऱ्याला त्याचा जो काही नियुक्ती दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत त्याची वसुली जी आहे ती केली जाते. म्हणजे पाठीमागच्या कालावधीपर्यंत तो पैसा जो आहे तो त्याच्याकडून वसूल केला जातो. मग आपल्याकडल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना मागील 4-4, 5-5 वर्षांपर्यंत त्यांचं अंशदान जे आहे ते थकीत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याची वसुली करण्यात आली. हा झाला कार्यपद्धतीचा भाग. दुसरा आणखी यामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याची जी काही एकूण रक्कम जमा त्या ठिकाणी झालेली आहे त्या रकमेच्या 60%, केवळ 60% रक्कम त्याला रोख स्वरूपात त्या कर्मचाऱ्याला दिली जाईल. आणि मग ही जी काही एकूण रक्कम आहे या एकूण रकमेच्या 40% रक्कम ही वेगवेगळ्या विमा कंपन्याच्या ॲन्युटी किंवा वार्षिकी खरेदी करण्यासाठी गुंतविणे त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी बंधनकारक मित्रहो करण्यात आलेला आहे. आणि मग ही जी 40% रक्कम तुम्ही त्या ठिकाणी गुंतवलेली आहे, तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमच्याकडून फक्त पैसा घेतला जाईल, ही रक्कम सरकार ठरवेल कुठं गुंतवायची ती. तर या रकमेचा जी काही बाजारातली चढ उतार आहे त्याच्यावर त्याचं सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते अवलंबून असेल. आणि ही रक्कम गुंतवत असताना गुंतवणुकीचं स्वातंत्र्य मात्र आपल्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचारी लोकांना त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे माझ्या पगारातून मिळणारं जे काही अंशदान होतं, शासनाकडून येणारं अंशदान असेल, व्याज असेल, याची जी काही गोळाबेरीज त्या ठिकाणी झालेली आहे, ही रक्कम वेगवेगळ्या फंड मॅनेजरच्या स्वरूपात त्या ठिकाणी खाजगी कंपन्यांच्या घशात त्या ठिकाणी घातली जाईल आणि या ठिकाणी कुणाला द्यावं याचं स्वातंत्र्य मात्र मला त्या ठिकाणी नाही आहे. आणि मग एखादा कर्मचारी जर सेवेत असताना मयत झाला किंवा सेवानिवृत्त असताना मयत झाला, तर त्या बाबतीमध्ये केवळ गुंतवणुकीच्या रकमेच्या आधारेच त्याला रक्कम जी आहे ते त्या ठिकाणी मिळेल. हा सुद्धा एक प्रचंड मोठा अन्याय या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यासोबतच हा झाला स्तर 1च्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस आम्ही स्तर 2 मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो, तर स्तर 2 काय आहे, तर हा वैकल्पिक आहे. म्हणजे हा अनिवार्य स्वरूपाचा नाही आहे. पण स्तर 1 मात्र तुम्हाला सर्वांना, तुम्हाला मला, प्रत्येक कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. आणि स्तर 2 मध्ये काय आहे, जर मला वाटलं की माझं जे काही स्तर 1 मधली रक्कम आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आणखी एक वेगळं खातं त्या ठिकाणी काढायचं आहे, तर त्या ठिकाणी मला स्तर 2 मध्ये एक विड्रॉएबल अकाउंट जे आहे ते आपल्याला काढू शकतो. जसं आपण बँकेमध्ये बचत खातं काढतो, हे जे काही खातं काढलेलं आहे यामध्ये एक सोय आहे की तुम्ही विड्रॉ करू शकता. पण दुसरी अडचण काय आहे की यामध्ये शासनाचं अंशदान 1ही रुपया त्या ठिकाणी राहणार नाही. जी काही रक्कम जमापुंजी असेल ही तुमची स्वतःची असेल.
आणि यातला सगळ्यात मोठा धोका कोणता आहे स्तर 2 मध्ये, जर तुम्ही सेवानिवृत्त होण्यापूर्वी या योजनेतून बाहेर पडलात किंवा तुम्हाला ही योजना नको आहे, तर त्या ठिकाणी मात्र 80% रक्कम तुम्हाला या ठिकाणी गुंतवणं गरजेचं आहे, जी की 40% होती. म्हणजे जवळपास डबल रक्कम आपण या प्रायव्हेट कंपन्यांच्या घशामध्ये आपल्याला घालावी लागेल. आणि हे सगळ्यांना तुम्हा आम्हाला जे आहे ते अतिशय घातक या ठिकाणी जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये स्तर 2 जो आहे तो दिसून येतो. आता यामध्ये ज्यावेळेस आपण DCPS कर्मचारी जे काही आपले बांधव आहेत, याचा मृत्यू झाला तर काय, आणि मृत्यू हा सेवेत असताना. आणि मित्र हो, आज आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये मागच्या 8-9 महिन्यापासून काम करत आहोत. आणि हे करत असताना प्रत्येकाच्या डोक्यावरती एक मोठ्या प्रकारचं प्रेशर आहे की जर मी उद्या नसेन तर माझ्या कुटुंबाचं काय होणार आहे. आणि या ठिकाणी शासनानं 29 सप्टेंबर 2018 एक शासन निर्णय त्या ठिकाणी पहिल्यांदा दिला, जो की योजना लागू झाल्यानंतर 13 वर्षानंतर शासनाला सुचलं की आपल्याला मयत कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागेल. आणि मग मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, तर त्या ठिकाणी फक्त सानुग्रह अनुदानावरती बोलवण आपली जे आहे ते करण्यात आलेली आहे. आणि मग सानुग्रह अनुदानावरती बोलवण करत असताना काय केलेली आहे मित्र हो, तर यामध्ये फक्त त्या कर्मचाऱ्याला 10 लाखाचा DCPS तेवढा त्या ठिकाणी जो आहे किंवा 10 लाखाचं सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी जे आहे ते देण्यात येत आहे. आणि त्यावर अधिक रक्कम म्हणजे काय, तर आपल्या DCPS खात्यावर जमा असणारी रक्कम, एवढीच रक्कम त्या वारसाला त्या ठिकाणी जे आहे ते मिळणार आहे. आणि जी अतिशय ज्याला आपण म्हणतो की अन्यायकारक बाब आहे, यामधल्या अटी जर तुम्ही वाचल्या तर आपल्याला संताप येईल मित्र हो. यातली अट काय आहे, तर हा जे काही सानुग्रह अनुदान आहे, हे सानुग्रह अनुदान तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुमची सेवा मृत्यू होण्यापूर्वी 10 वर्षापेक्षा कमी असली पाहिजे. मला सांगा मित्र हो, कुठला सरकारी कर्मचारी त्याचा मृत्यू जो आहे हा 10 वर्ष सेवा या अटीवरती जो आहे तो जो कोई यमदेव असेल नसेल हा भाग आपण सोडून देऊ, त्याला विचारून तो मृत्यू त्या ठिकाणी स्वीकारणार आहे का. म्हणजे आमचं जगणं असेल, आमचं मरणं असेल किंवा आमच्या मरण यातना असतील, या सर्व काही आहेत आपण मंत्रालयातल्या बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासन निर्णयावरती अवलंबून आहेत. हे देखील आपण या ठिकाणी जे आहे ते अन्यायकारक बाब समजून घेण्याची गरज आहे. यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला चर्चेला येतो. आपल्यातले बरेच कर्मचारी बांधव आहेत, त्यांचं दुर्दैवानं त्या आस्थापनेने अकाउंट DCPSचं जे आहे ते काढलेलं नाही. आणि आपले कर्मचारी बांधवसुद्धा एकीकडं अशा आनंदात फिरतात की माझी कोणतीच कपात होत नाही, म्हणजे मला पूर्ण पगार खर्चायला मिळतोय. पण दुर्दैवाने मित्र हो, ज्यावेळेस हे सानुग्रह अनुदान घेण्याची वेळ आपल्यावर दुर्दैवाने येईल, त्यावेळेस मात्र आपले जे काही वारस आहे, मग पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांना मुंबईच्या वाऱ्या केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हा शासन निर्णय सांगतो, जर सानुग्रह अनुदान तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयाच्या वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागेल. आणि मित्र हो, आपण आपल्या कुटुंबाला तेवढं सक्षम बनवलंय का की सरकारशी भांडून, वित्त विभागाशी भांडून आपल्याला न्यायपदरात जो आहे तो पाडून घेता येईल. यातली अतिशय दुर्दैवी बाब आणखी कोणती आहे की ही सानुग्रह अनुदानाची योजना आमचे काही प्राध्यापक बांधव या कोरोनाच्या कालावधीमध्ये मयत झाले आणि त्यांना ते अर्थसहाय्य मिळावं म्हणून आम्ही पाठपुरावा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक कृती समिती असेल किंवा यमफुक्तो असेल याच्या माध्यमातून करत असताना जाणवलं काय, तर हे सानुग्रह अनुदान तुमच्या उच्च शिक्षण विभागाला लागू नाही. म्हणजे राज्याचा वित्त विभाग शासन निर्णय निर्गमित करतो आणि राज्यातल्या एका विभागाला आणि उच्च शिक्षण विभागाला तो लागू राहत नाही. याच्यापेक्षा मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये क्लेशदायक दुसरी गोष्ट असू काय शकते, किंवा म्हणजे आम्ही प्राध्यापक आहोत, आमचा मृत्यू जर 10 वर्ष सेवेच्या आतमध्ये झाला तर आम्ही फक्त त्या विभागाचे कर्मचारी आहोत, म्हणून आम्हाला वेगळा न्याय त्या ठिकाणी जो आहे तो लागू आहे. हा देखील विचार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि आगामी कालावधीमध्ये आम्ही शासनाला वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सानुग्रह अनुदान उच्च शिक्षण विभागातल्या प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्यांना मिळवून देण्यासाठी जे आहे ते आग्रही राहणार आहेत. कारण ही रक्कम जरी थोडकी असली तरी आपल्याला त्या कुटुंबाला एक थोड्याफार प्रमाणामध्ये अर्थसहाय्य मिळवून देणारे आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. यानंतर हा झाला भाग आपण कार्यपद्धतीच्या बाबतीमध्ये. यानंतर आपल्यातल्या बऱ्याच कर्मचारी बांधवांना एक प्रश्न भेडसावत होता
की एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा मध्येच त्याने सेवेचा त्याग केला किंवा त्यानं सेवा सोडून दिली किंवा त्याला सक्तीनं रजेवरती किंवा घरी बसवलं गेलं, तर या कालावधीमध्ये त्याला अंशदान कशा पद्धतीने मिळेल. आणि उच्च शिक्षण विभागाने तब्बल 13 वर्षानंतर एक शासन निर्णय निर्गमित केला, जो की 21 डिसेंबर 2018 रोजी आहे. आणि या शासन निर्णयामध्ये आपल्याला जे काय आपण DCPS अंतर्गत आपण जमा केलेली जी काही रक्कम आहे, शासनाचं अनुदान आहे किंवा अंशदान आहे आणि त्यावरचं व्याज आहे, या सर्व रकमा आपल्याला कशा पद्धतीनं परतफेड होईल त्याची किंवा रिफंड, जसं आपण टॅक्सचं रिफंड घेतो ते कशा पद्धतीने मिळेल, याबाबतची कार्यपद्धती त्या ठिकाणी झाली. आणि मग यामध्ये करत असताना जे काही निकष वापरले गेलेले आहेत, यामध्ये जर कर्मचारी सेवेत असताना मयत झाला किंवा नियत वयोमानापूर्वी त्याने सेवानिवृत्ती घेतली, ज्याला आपण VRS म्हणतो, व्हॉलंटरी रिटायरमेंट, त्याचबरोबर सेवानिवृत्त झाला नियत वयोमानानुसार 58 असेल शासकीय सेवेत किंवा प्राध्यापक म्हणून 60, 62 जो काही नियम असेल तो, आणि दुसऱ्या सेवेमध्ये रुजू झाला असेल, म्हणजे एवढीची काही आपल्याला ज्याला आपण म्हणतो की टप्पे आहेत, हे टप्पे पार केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारे त्याचं अंशदान परत मिळेल, याबाबतची कार्यपद्धती आपल्याला या 21 डिसेंबर 2018च्या शासन निर्णयामध्ये पाहायला मिळते. आणि हा शासन निर्णयसुद्धा आपण अभ्यासणं गरजेचं आहे, कारण आपल्या अवताभोवताली वेगवेगळ्या आस्थापनावरती काम करणारी मंडळी असेल किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने हा प्रसंग जर आला, तर त्याच्या कुटुंबाला किमान आपण पैसे तर डायरेक्टली देऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी असे जे काही शासन निर्णय आहेत की ज्यामधून त्या कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या रकमा त्याला त्या ठिकाणी मिळू शकतात, हे त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते मांडणं गरजेचं आहे. यामध्ये हा जो काही DCPS आहे, या DCPSच्या बाबतीमध्ये आणखी एक गमतीदार किंवा गमतीदार म्हणण्यापेक्षा आणखी एक क्लेशदायक बाब कोणती समोर आलेली आहे, ज्यावेळेस आम्ही याचा सखोलात जाऊन थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला मित्रहो, यामध्ये आपल्याकडून केलं जाणारं जे काही अंशदान आहे आणि शासनाचं मिळणारं जे काही अंशदान आहे किंवा त्यावर मिळणारं जे काही व्याज आहे, हे सर्व कुठं जमा होतं याचासुद्धा आपण वेध किंवा शोध जो आहे तो त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि मग तो जमा होतं आपल्या कोषागार कार्यालयामध्ये. कोषागार म्हटल्यानंतर आपल्याला आणखी समजण्यामध्ये हे होईल, इंग्रजीमध्ये आपण त्याला ट्रेझरी ऑफिस म्हणतो. मग ह्या ट्रेझरी ऑफिसमध्ये आपल्यातले काही कर्मचारी बांधव जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जो आहे तो शोध घेतला. आणि त्यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब कोणती समोर आली, तर 8342 नावाचं एक बजेटचं हेड आहे, ज्याला आपण शीर्षक म्हणतो. आणि हे काय आहे, तर हे फक्त अदर डिपॉझिट्स, ज्याला आपण इतर ठेवी, यामध्ये हा पैसा जो आहे तो जाऊन पडतो आपला. मग ह्या इतर ठेवीमध्ये तुमच्या तालुक्यातील वाळू उपशाच्या रकमा असतील, तुमच्या तालुक्यामधल्या ज्या काही लॉटरीच्या दुकानं आहेत त्याच्याकडून मिळणारा महसूल असेल किंवा आणखी अवैध धंद्यांकडून मिळणारी रक्कम असेल, अशा सारख्या ज्याला आपण अनैतिक किंवा अव्यवहार्य जी काही गोष्टी आहेत, अशा रकमांच्या ठिकाणी आपले पैसे नेऊन जे आहे ते गुंतवले गेलेले आहेत. हे सुद्धा एक धक्कादायक माहिती आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते समोर आली. आणि त्यामधल्या कलम 4 असेल किंवा कलम 5 अंतर्गत ही रक्कम जी आहे ते आम्हाला त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली दिसलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की आपल्या कर्मचारी बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे आपल्याला DCPSचा जो काही परतावा मिळणार आहे, मग सेवानिवृत्तीनंतर असेल किंवा आत्ता मी ज्या काही वरच्या 2-4 गोष्टी ज्या सांगितल्या, तर या ठिकाणी आपण काम करत असताना आपल्याला जर रिफंड त्या ठिकाणी मिळवायचं आहे किंवा आपल्याला ती रक्कम जी आहे ती मिळवायची आहे किंवा त्याच्या दुर्दैवानं निधन झाल्यानंतर त्याच्या वारसाला जर रक्कम मिळवायची आहे, तर त्या ठिकाणी एक DCPS रिफंड नावाचं सुद्धा बजेटचं हेड आम्हाला ट्रेझरी ऑफिसमध्ये जे आहे ते पाहायला मिळतं. आणि त्यामधल्या मग 4 आणि 9 आपण शासन निर्णय वाचल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आणखी अधिक स्पष्ट आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतील. आणि त्या ठिकाणी ही रक्कम आपल्याला DCPS रिफंड या नावाने अकाउंटवरती ती जमा होईल. किमान त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर किंवा मयत झाल्यानंतर थोडाफार आधार देण्याच्या दृष्टिकोनातून ती रिफंडची व्यवस्था देखील तब्बल 13 वर्षानंतर शासनाला करावीशी वाटली. हा सुद्धा एक त्यातला संशोधनाचा विषय आपल्याला मित्रहो त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यामध्ये या नवीन पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला आणखी एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ते आढळते, आणि तो म्हणजे अंमलबजावणीमध्ये असलेला दुजाभाव.
आणि मग या अंमलबजावणी म्हणजे तो दुजाभाव कशा पद्धतीनं आहे तो जर आपण पाहायचा झाला तर आपल्याला घटनेचं कलम जे आहे ते 14 अभ्यासावं लागेल. मग घटनेचं 14वं कलम काय सांगतं तर इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान आहे. आणि दुसरं कलम घटनेचं लगेच कलम 16 आहे. यामध्ये संधीची समानता ज्याला आपण इक्वल अपॉर्च्युनिटीज म्हणतो, ही संधीची समानता असेल किंवा इक्वॅलिटी बिफोर लॉ असेल, या दोन्ही तत्वांची या नवीन पेन्शन योजनेमध्ये अंमलबजावणी करत असताना पूर्णपणे पायमल्ली होताना आपल्याला दिसून येते. आणि मग ही पायमल्ली कशा स्वरूपात दिसून येते तर त्याचं एक जिवंत उदाहरण किंवा एक ठळक उदाहरण जर आपल्याला पाहिलं असेल तर आपण सांगू शकतो त्या ठिकाणी की आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आपण आपल्या लोकशाहीमध्ये निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, मग आपण या ठिकाणी कार्यरत असताना महाराष्ट्रामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा केंद्रामध्ये आपले राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, यामध्ये जाणाऱ्या लोकप्रतिनिधी महोदयांना त्या ठिकाणी सन्मानानं आयुष्य व्यतीत करता यावं यासाठी पेन्शन जे आहे ते लागू आहे. यामध्ये एखादा लोकप्रतिनिधी एखादा सदनाचा सभासद झाला किंवा सदस्य झाला, त्यानंतर तो त्या ठिकाणी जे आहे ते त्याचा कार्यकाळ संपला आणि दुसऱ्या सदनाचा पुढच्या टर्ममध्ये जर तो सदस्य असेल तर त्याला 2 ठिकाणची पेन्शन त्या ठिकाणी लागू आहे. आणि देशभरामध्ये अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांना किमान 20-20, 25-25 लाख रुपयापर्यंत आपल्याला पेन्शन जे आहे ते त्या ठिकाणी मिळते. अशी सुद्धा सन्माननीय मंडळी आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळतात. मित्र हो, आपण सर्वजण चळवळीत काम करतो, लोकशाही मानणारे घटक आहोत. आमचा लोकप्रतिनिधीच्या पेन्शनला कुठेही विरोध नाही. कारण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करत असेल तर त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचा जे काही सन्मान जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि म्हणून त्यासोबतच त्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही मोहाला किंवा आमिषाला बळी पडू नये आणि आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करावं यासाठी अतिशय उदात्त हेतूनं आपल्याला या संसदेनं किंवा विधिमंडळानं या लोकांना पेन्शन जी आहे ती दिलेली आहे ती अबाधित ठेवावी हेच आमचं म्हणणं आहे. पण आमचं जे काही घटनेचं 14वं आणि 16वं कलम सांगतं, इथं मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी जे स्वतः कायदा विधिमंडळात असेल किंवा संसदेमध्ये असेल तुम्ही तयार करता, तुम्ही तुमच्या सोयी त्या ठिकाणी पाहता, तुम्हाला ते लागू करून घेता आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही सर्व कर्मचारी वाऱ्यावरती त्या ठिकाणी सोडून देण्याचं पाप या ठिकाणी जे आहे ते करत राहतात. दुसरं आहे की या लोकप्रतिनिधीबरोबरच जे काही माननीय न्यायाधीश आहेत, म्हणजे न्यायपालिकासुद्धा एक आपला स्तंभ म्हणून आपण त्या ठिकाणी लोकशाहीचा ओळखतो. आणि न्यायाधीशांना देखील ज्याला आपण म्हणतो की चांगल्या पद्धतीनं न्यायदान व्हावं, निष्पक्षपातीपणे न्यायदान व्हावं, यासाठी त्यांनी कुठल्याही मोहाला किंवा आमिषाला बळी पडू नये म्हणून त्यांना मिळणारे वेतन असेल, भत्ते असतील किंवा पेन्शन असेल, या बाबतीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी जो आहे तो सकारात्मकच त्या दृष्टिकोनातून पाहतो किंवा पाहिलं पाहिजे. पण तिथंसुद्धा ज्या लोकप्रतिनिधींनी कायदा करायचा त्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळत असेल, ज्या न्यायाधीश महोदयांनी न्यायदानाचं काम करायचं त्यांनी न्याय आपला पदरात पाडून घ्यायचा असेल आणि उर्वरित राज्यातल्या किंवा केंद्रातल्या कर्मचाऱ्यांना मात्र तुम्ही जर वाऱ्यावरती सोडणार असाल तर हा आपला कुठला न्याय आहे किंवा हा आपला कुठला जस्टिस आहे? मग घटनेचा आपल्याला 14वं आणि 16वं कलम याचा विसर पडतो का? हा देखील आपल्यासारख्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना जो आहे तो प्रश्न पडतो. किंवा हा कर्मचारी बांधव जरी बोलत नसला तरी खाजगीमध्ये देखील या ठिकाणी जो आहे तो व्यक्त होत असतो. याचीसुद्धा दखल या आपल्या ज्या काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा त्यांच्याशी निगडीत काही मंडळी असतात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेणं जे आहे ते गरजेचं आहे. पण दुर्दैवानं अशा गोष्टींना किंवा हे जे काही जुन्या पेन्शनसारखी मागणी आहे किंवा हा जो काही मुद्दा आहे त्याला जाणीवपूर्वक बगल देण्याचं काम ही सर्व मंडळी जी आहे ते करत राहतात. किंबहुना बगल देणाऱ्यामध्ये आपलेच लोक अधिक त्या ठिकाणी जे आहे ते कार्यरत असतात आणि आपल्याच पायावरती कुऱ्हाड ही मंडळी जी आहे ते मारून घेत असतात. आणि याचं जिवंत उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आदरणीय मोरे सरांच्या ज्या काही स्मृती व्याख्यानमालेमध्ये आपण आज बोलतो, आदरणीय मोरे सरांनी या जुन्या पेन्शनच्या विषयाच्या अनुषंगानं स्वतः सेवानिवृत्त असलेला कर्मचारी ज्याला पेन्शन आहे तो कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन मिळालं पाहिजे
याच्यासाठी आग्रही राहणारा हा व्यक्ती ज्यावेळेस मराठवाड्यातल्या पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचं ठरवतो आणि दुर्दैवानं आम्ही मंडळी त्यांचा पराभव करतो. इथं पराभव त्यांचा नाही, आपल्या सर्वांचाच पराभव त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशी मंडळी आपल्याला नको आहे. आणि दुर्दैवानं किंवा खंत म्हणून त्या ठिकाणी व्यक्त करावी लागेल की ज्या लोकांना DCPSचा फुलफॉर्म माहीत नाही, ज्या लोकांना जुनी पेन्शन योजना आणि त्याचं दुःख काय आहे त्या कर्मचाऱ्याच्या, मयत कर्मचाऱ्याच्या वारसाचं किंवा कुटुंबाचं हे माहीत नाही किंवा त्याबद्दल संवेदना देखील नाहीत, संवेदनाहीन अशी मंडळी जी आहे त्यांच्याकडं मात्र आम्ही जे आहे ते अतिशय ज्याला आपण म्हणतो की पाठिंबा देण्याच्या तयारीत त्या ठिकाणी जे आहे ते वावरत असतो. हा देखील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून कुठेतरी चिंतनाचा विषय असावायला पाहिजे असं मला तरी वाटतं. यानंतर ही जी काही राज्यातली ज्याला आपण म्हणतो की DCPS योजना आहे, या DCPS योजनेच्या सोबतच जी काही केंद्राची न्यू पेन्शन स्कीम आहे किंवा ज्याला आपण NPS म्हणतो, ह्या NPSमध्ये राज्य सरकारने आपली DCPS योजना जी आहे ते रूपांतरित केली किंवा त्याला जे आहे ते परिवर्तित केलं, ज्याला आपण DCPS to NPS हा प्रवास म्हणतो. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की हे NPS नेमकं काय आहे. मग आम्हाला तर ह्या DCPSचे तोटे सर्व या ठिकाणी कळत आहेत, मग NPSमध्ये असा काय आमचा बेनिफिट आहे. मित्र हो, खरं पाहता NPS आणि DCPS ह्या एकाच खोट्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. खोटं नाणं याच्यासाठी म्हणतोय की आपण याची कार्यपद्धती जर पाहिली तर त्यामध्ये देखील आपल्याला अन्यायकारक बाबी ज्या आहेत ते समोर येतील, पण त्यातल्या अधिक किंवा ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह गोष्टीवरती जर चर्चा करायची ठरवली तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जो काही 10 जुलै 2017चा शासन निर्णय आहे, यामध्ये शासनाने निर्णय देत असताना असं सांगितलं की तुम्हाला DCPSमधून NPSमध्ये जे आहे ते खाती वर्ग करावी लागतील सर्व कर्मचाऱ्यांची. आणि यामध्ये आज तागायत महाराष्ट्रामध्ये फक्त शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण वगळता बाकीची सर्व विभाग NPSमध्ये आपल्याला वर्ग करण्यात आलेले पाहायला मिळतात. मग यामध्ये NPSमध्ये असं वेगळेपण काय आहे, तर या NPSमध्ये आपल्याला फक्त एक प्राण नंबर जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता ह्या प्राणचा फुलफॉर्म जर आपण पाहिला तर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर, ज्याला आपण कायमस्वरूपी असा सेवानिवृत्ती वेतनाचा एक नंबर जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो देण्यात येतो. आणि मग या प्राण नंबरचा उपयोग आम्हाला कशासाठी करता येईल, तर जो काही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे या कर्मचाऱ्याला त्याचं स्वतःचं अंशदान, शासनाचं अंशदान आणि त्यावरती होणारं व्याज याबाबतची माहिती त्या ठिकाणी मिळते. म्हणजे DCPS योजनेच्या तुलनेमध्ये NPSमध्ये हा एक सकारात्मक फरक आपल्याला जाणवतो की या ठिकाणी हिशोबाच्या बाबतीमध्ये पारदर्शकता आहे. आणि DCPSच्या बाबतीमध्ये मात्र आपण पाहिलं तर कोणत्याही कर्मचाऱ्याला पावती स्वरूपामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही स्वरूपाची माहिती त्याला त्याच्या कपातीबाबत किंवा रकमांबाबत त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. हा एक यातला मूलभूत फरक जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरी महत्त्वाची बाब या NPSमध्ये काय आहे, तर आपली जी काही एकूण जमा रक्कम आहे, या एकूण जमा रकमेची गुंतवणूक करण्यासाठी जे काही फंड मॅनेजर्स त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला नियुक्त करायचे आहेत, आपल्याला म्हणजे सरकारला, तुम्हाला आणि मला नाही आहे, कारण हे स्वातंत्र्य मुळात आपल्याला नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी नावाची एक संस्था किंवा एक नियामक बोर्ड त्या ठिकाणी जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अथॉरिटी नावाची जी काही संस्था आहे ही करते काय, तर यामध्ये ही संस्था आज तागायत भारतामध्ये जे कर्मचारी NPSमध्ये आहेत त्या NPSमधील कर्मचाऱ्यांची जी काही गुंतवणूक आहे ही गुंतवणूक वेगवेगळ्या 6 फंड मॅनेजरच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येते. मग हे 6 फंड मॅनेजर कोणते आहेत, जे की आपल्या कानावरती बऱ्याच वेळेस शब्द या कंपन्यांच्या नावाचे पडलेले असतील. यावरून मित्र हो आपल्याला लक्षात येईल की हा पैसा जातोय कुठं. तर यामध्ये एक आहे ICICI प्रुडेन्शियल फंड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, दुसरी आहे तुमची IDFC फंड मॅनेजमेंट कंपनी, तिसरी आहे कोटक महिंद्रा कंपनी, चौथी आहे रिलायन्स कॅपिटल पेन्शन फंड लिमिटेड,
SBI पेन्शन फंड लिमिटेड आणि चौथी आहे UTI रिटायरमेंट सोल्युशन्स लिमिटेड. यापैकी या ज्या काही 6 कंपन्या त्या ठिकाणी किंवा ज्याला आपण म्हणतो फंड मॅनेजर्स दिलेले आहेत, या फंड मॅनेजर्सची बाजारामध्ये काय पत राहणार आहे, त्याचे शेअर्स मार्केटमध्ये कशा पद्धतीनं राहणार आहेत किंवा त्याचं आर्थिक ज्याला आपण म्हणतो की बाजारामधली पत किंवा परिस्थिती काय राहणार आहे, याच्यावरती कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. म्हणजे उद्या चालून एखादा फंड मॅनेजर जो आहे तो फंड मॅनेजर त्याची संस्था किंवा त्याची कंपनी जर तोट्यामध्ये गेली आणि तो जर देश सोडून गेला, कारण असे लोक देश सोडून जातात हे आपण पाहतोय, आणि ही जर मंडळी देश सोडून गेली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही दाद किंवा फिर्याद मागण्याची सोयसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. म्हणजे ही पूर्णपणे मिळणारी नवीन पेन्शन योजनेमधली जी काही पेन्शन आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मिळणारं मंथली जे काही वेतन आहे हे पूर्णपणे बाजार भरोसे असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे बाजारामध्ये जसा चढ येईल तशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील की जी पूर्वीच्या जुन्या पेन्शनमध्ये कसल्याही स्वरूपाची अशी अट त्या ठिकाणी नव्हती. माझ्या मांडणीमध्ये तो विषय येईल, जुन्या पेन्शनमध्ये काय फायदे आहेत ते. तर अशा पद्धतीनं NPS मध्ये आपण काम करत असताना काही मंडळींना आपल्याला असं वाटतं की माझ्या मित्राकडे NPSचा प्राण नंबर आहे, मग आम्ही उच्च शिक्षणातल्या प्राध्यापक लोकांना प्राण नंबर घेऊया, आम्ही NPS मध्ये जाऊन बसूया, आम्हाला DCPS नको, NPS द्या. जी बोट बुडणार आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्येच आपण उडी टाकायचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करतो आहे मित्रो. NPS आणि DCPS या एकच योजना आहेत, फक्त नावं गोंडस स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बदलत गेलेली आहेत. आणि या नावांना आपण त्या ठिकाणी भुरळ जी आहे आपल्याला जी पडलेली असेल तर मित्र हो, कृपा करून ती भुरळ आपण पडू देऊ नका, अन्यथा आपला घात या ठिकाणी ह्या NPS मध्ये देखील होईल अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर ज्यावेळेस आपण ही DCPS योजना आहे जी राज्यामध्ये किंवा आपल्याला लागू असलेली आहे आणि NPS जी काही केंद्रात लागू असलेली योजना आहे किंवा आज महाराष्ट्रामधल्या सुद्धा इतर विभागामध्ये हे NPSचं लोन जे आहे ते पसरलेलं आहे किंवा जी खाती उघडलेली आहेत, या योजनेच्या तुलनेमध्ये आमची मागणी काय आहे किंवा आपल्या सर्व कर्मचारी बांधवांची देशभरामधून किंवा राज्यभरामधून मागणी काय आहे, तर आम्हाला तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा. आता बरीच मंडळी अशी आहे आपल्याकडली की जी जुनी पेन्शन हा शब्द जो आहे तो फक्त आपण ऐकत राहतो. मग जुनी पेन्शन योजना म्हणजे काय, त्यामध्ये काय काय आपल्याला मिळत होतं आणि आपल्याला या नवीन योजनेमध्ये आपलं काय नुकसान झालेलं आहे. आपला एक सर्वसाधारण समज आहे मित्र हो की जुनी पेन्शन योजनेमध्ये आम्हाला पेन्शन मिळत होती, नवीनमध्ये आम्हाला मिळणार नाही. हा एकच प्रश्न घेऊन आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपली मांडणी जी आहे ते करत असतो. पण ज्यावेळेस आपण याच्या सखोल अभ्यासामध्ये जाऊ किंवा आपल्याकडे एखादा सेवानिवृत्त कर्मचारी असेल आणि विशेषतः आस्थापना विभागामधला एखादा कर्मचारी असेल, त्याची आपण अवश्य भेट घ्या आणि त्यांना विचारा की जुन्या पेन्शन योजनेमध्ये काय काय मिळत होतं, जे की मी इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण इथं मांडत असताना काही जर बाबी सुटून जात असतील किंवा राहून जात असतील तर त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये आणखी तिथं भर जे आहे ते पडू शकते. आता इथं मांडत असताना मला जे काही माझ्या अभ्यासामध्ये किंवा निरीक्षणामध्ये जे काही जाणवलं की जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही स्वरूपाचं अंशदान किंवा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागत नव्हतं. आणि आमच्या नवीन पेन्शन योजनेमध्ये काय आहे, आमच्या पगारामधून 10% रक्कम दरमहा कपात केली जाते. हा पहिला मूलभूत फरक आपण त्या ठिकाणी जातो समजून घेतला पाहिजे. म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून 1ही रुपया न कपात होता त्याला आयुष्यभराच्या शेवटी किंवा मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाला असेल त्यांना शाश्वत स्वरूपाची पेन्शन त्या ठिकाणी मिळत होती. दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये की पेन्शन देण्याची हमी ही सरकारची असते. जुन्या पेन्शन योजनेमध्ये त्या कर्मचाऱ्याला पेन्शन देणं हे सरकारला बंधनकारक होतं, जे की 1982 आणि 84च्या नियमामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. आमच्या नवीन पेन्शन योजनेमध्ये सरकारवरती पेन्शनबाबत कसलीच हमी किंवा जबाबदारी नाही आहे. ही पूर्ण रक्कम जे आहे ते आपल्याला या फंड मॅनेजर्सच्या नावाने जे आहे ते ज्याला आपण दान स्वरूपात दिल्यासारखी आहे, त्यांनीच ठरवायचं आहे किती रक्कम आपल्याला या कर्मचाऱ्याला जे आहे ते द्यायचे. हा सगळ्यात मोठा मूलभूत फरक या DCPS आणि जुनी पेन्शनमधला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला
पेन्शन किती मिळत होती. आपल्याकडं काही आपले वडील असतील, आई असेल किंवा सुदैवानं आपल्याकडे काही मंडळी असतील जी की आपल्या सभोवताली वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम केलेली सेवानिवृत्त मंडळी असेल, यांच्याकडे कधीतरी 2 मिनिटासाठी आपण वेळ काढून विचारा की ह्यांना पेन्शन किती मिळते. तर मित्र हो, जो कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्तीच्या शेवटी त्याला जे मिळणारं मूळ वेतन होतं त्याच्या 50% रक्कम ही त्याला जे आहे ते पेन्शन स्वरूपामध्ये मिळत होती आणि तो व्यक्ती सन्मानाने आपले आयुष्य जो आहे तो व्यतीत करत होता. म्हणजे आयुष्यभर पगाराच्या, ज्याला आपण म्हणतो की जो पगार त्याच्या सेवेच्या मोबदल्यात मिळत होता त्याच्या जीवावर आणि त्याच्यानंतर पेन्शनच्या जीवावर तरी निदान तो सन्मानानं आयुष्य व्यतीत करत होता. ही त्या जुन्या पेन्शनची जी आहे ती जमेची बाजू होती. दुसरे की पेन्शन ठरवण्याचा अधिकार हा सरकारचा जुन्या पेन्शनमध्ये होता. म्हणजे सरकार ठरवत होतं की मी जर सेवानिवृत्त होतोय तर माझं मूळ वेतन किती, त्याच्या अकॉर्डिंगली ते पेन्शन जे आहे ते आपल्या अकाउंटला क्रेडिट होत होती. इथं नवीन पेन्शन योजनेमध्ये किंवा DCPSमध्ये मात्र तुम्हाला किंवा मला तो अधिकार नाही. आपलं पेन्शन ठरवण्याचा अधिकार ह्या फंड मॅनेजर्सना देण्यात आलेला आहे. ते ठरवतील ते पेन्शन. मला जर एखाद्या महिन्यामध्ये 500 रुपये पेन्शन आली तर मी तेवढीच 500 रुपये घ्यायची. मी कुठेही दाद किंवा फिर्याद किंवा तक्रार जी आहे ते त्या ठिकाणी करू शकत नाही. हा एक त्यातला जो आहे तो मूलभूत गाभा आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्त्वाची बाब आहे की एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर जुन्या पेन्शनमध्ये त्याला फक्त पेन्शनच मिळत नव्हती, तर पेन्शनबरोबर वर्षभरामध्ये आपल्या महागाई भत्त्यामध्ये जवळपास 2 वेळेस वाढ जी आहे ते होते. किमान 4%, 5%, 6% जी काही महागाई भत्त्यामध्ये वाढ होते ती वाढसुद्धा त्या व्यक्तीला लागू होती मित्र. म्हणजे काय, तर त्याला मिळणाऱ्या जे काही पेन्शन आहे त्याच्यावरती त्याला DA किंवा डेअरनेस अलाउन्स जो आहे तो लागू होता. नवीन पेन्शन योजनेमध्ये हा महागाई भत्ता किंवा कुठल्याही स्वरूपाची तरतूद त्या ठिकाणी लागू नाही. म्हणजे तुमचा कितीही एकीकडं महागाई वाढत गेली त्याचं आणि महागाईचं कुठंही तुम्हाला समतोल किंवा बॅलन्स जो आहे तो ठेवण्यात आलेला नाही. हा देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. यानंतर जुन्या पेन्शनमध्ये आपल्याला जनरल प्रोव्हिडंट फंड नावाची एक सोय त्या ठिकाणी होती, ज्याला GPF म्हणतो. बघा, आपण आपले जे जुने कर्मचारी बांधव आहेत ते म्हणतात आम्ही GPFमध्ये आहोत. GPF म्हणजे काय, तर हा GPF म्हणजे जनरल प्रोव्हिडंट फंड, ज्याला भविष्य निर्वाह निधी म्हणतो. आणि या GPFमध्ये जमा असलेली रक्कम विविध कारणांसाठी तो कर्मचारी काढू शकत होता. म्हणजे एखाद्याला मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं शिक्षण आहे, आरोग्याची अडचण आहे, घर बांधकाम करायचं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तो कर्मचारी GPFमधली रक्कम काढू शकत होता. इथं नवीन पेन्शनमध्ये आम्ही शेवटपर्यंत आमच्या किंवा आम्ही उड्या डोळ्यानं आम्ही हेही पाहू शकत नाही की माझ्या खात्यावरून मला किती पैसे मिळाले, 60% किती आले, 40% किती आले. म्हणजे अशा स्वरूपाचं एक, ज्याला आपण म्हणतो की अंधेरी नगरी चौपट राजा जो काही कारभार आहे तो आपल्याला या नवीन पेन्शन योजनेमध्ये पाहायला मिळतो. आणि जुन्या पेन्शन योजनेमध्ये मात्र तुम्हाला हे रक्कम काढण्याची मुभा त्या ठिकाणी जे आहे ते उपलब्ध होती. त्यानंतर सेवेत असताना जर मृत्यू झाला, एक अतिशय गंभीर स्वरूपाची किंवा ज्याला आपण म्हणतो की महत्त्वपूर्ण बाब आपल्याला पेन्शन जे आहे त्याच्या दृष्टिकोनातून ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवाव्या लागतील. की जुन्या पेन्शनमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला, मग त्याची पत्नी असेल, मुलं असतील, यांना काय लाभ जे आहे ते मिळत होते. तर मित्र हो, यामध्ये तो जर व्यक्ती मयत झाला तर त्याच्या वारसाला कुटुंब निवृत्ती वेतन हे जे आहे ते त्या ठिकाणी मिळत होतं. म्हणजे कर्मचारी सेवानिवृत्त असेल तर त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणायचं. कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे तो कर्मचारी जर समजा मयत झाला तर त्याच्या वारसाला मिळणारं वेतन त्याचं नाव आहे कुटुंब निवृत्ती वेतन. म्हणजे ते कुटुंब देखील तेवढ्याच सन्मानानं जगलं पाहिजे, ही सोय देखील जुन्या पेन्शनमध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे किती दूरदृष्टीपणाने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून किंवा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे आहे तो विचार त्या ठिकाणी केला गेला होता. पण नवीन पेन्शन योजनेमध्ये मात्र आपल्याला कुठंही एखादा कर्मचारी मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला मिळणारे जे काही लाभ आहेत ते लाभ मात्र या ठिकाणी लागू नाही आहेत किंवा ती पेन्शन त्या ठिकाणी लागू होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या कर्मचाऱ्याला विकलांग स्वरूपाचं मूल असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्या मुलाला किंवा मुलीला देखील
त्याचं आयुष्य तितक्याच सन्मानानं जगता आलं पाहिजे, यासाठी देखील पेन्शन देण्याची सोय या जुन्या पेन्शनमध्ये होती मित्रहो, जी की नवीन पेन्शनमध्ये त्या मुलांचे हाल आपण कल्पना न केलेली बरी आहे. त्यासोबतच त्याला मिळणारं उपदान जे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅच्युटीची रक्कम म्हणतो, सर्वसाधारणपणे एखादा क्लास 3 किंवा क्लास 4 कर्मचारी असेल तर ज्याला आपण म्हणतो की जवळपास 7 ते 8 लाखापर्यंतची रक्कम जी आहे ती रिटायरमेंटच्या वेळेस त्या व्यक्तीला मिळत होती, तेवढी रक्कम त्याला मयत झाल्यानंतर सुद्धा देण्याची तरतूद त्या ठिकाणी होती. यासोबतच रजेचं जे काही अंशराशीकरण आहे किंवा रजारोखीकरण जे आहे, अशा स्वरूपाची सोयसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होती. म्हणजे त्यानं जर तेवढ्या रजा उपभोग घेतला नसेल, अवेल केलेल्या नसतील, तर त्या रजा त्याला विकता येत होत्या आणि त्यातून सुद्धा त्याला पैसे जे आहेत ते त्या कर्मचाऱ्याला शेवटी मिळत होते. ही सोय तुम्हाला जुन्या पेन्शनमध्ये होती. आणि GPF-मधली सर्व जमा रक्कम देखील त्याच्या वारसाला, म्हणजे मयत कर्मचाऱ्याच्या वारसाच्या बाबतीमध्ये हे मी मुद्दे मांडतोय. ह्या जे काही 5-6 बेनिफिट्स जे आहेत, हे बेनिफिट्स केवळ एका मयत व्यक्तीच्या वारसाला मिळणारे बेनिफिट्स म्हणून आपण पाहूया. तर हे बेनिफिट्स त्या ठिकाणी मिळत होते. आज जर आमचा कर्मचारी बांधव त्या ठिकाणी एक्सपायर झाला किंवा दुर्दैवी निधन जर त्या ठिकाणी असेल, मग नैसर्गिक असू द्या किंवा अपघाती स्वरूपाचा असू द्या, त्याला कोणत्याही प्रकारची वारसाला किंवा कुटुंबाला मदत देण्याची तरतूद मात्र आमच्या ह्या नवीन पेन्शन योजनेमध्ये नाही आहे. दुसरं, आणखी आपल्याकडे असे कर्मचारी आहेत की त्या ठिकाणी शारीरिक व मानसिक विकलांगतेमुळे हे कर्मचारी बांधव निवृत्त होतात. मग आता हे शारीरिक किंवा मानसिक विकलांगे पण सेवेत असतानाही येऊ शकतं. तसा दुर्दैवी प्रकार जर झाला त्यावेळेस देखील मित्र हो, वरील नमूद केलेले सर्व जे काही फायदे आहेत किंवा बेनिफिट जे आहेत, हे आज जुन्या पेन्शनमध्ये त्याच्या कुटुंबाला किंवा त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी अधिकार म्हणून किंवा सन्मान म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते मिळत होते. यासोबतच बऱ्याच प्रशासकीय विभागांमध्ये किंवा कार्यालयामध्ये काही वेळेस काही प्रकारांमुळं काही कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं जातं. मग हे असं सक्तीनं सेवानिवृत्त केले जाणारे जे कर्मचारी आहेत, जरी त्याची चूक असली तरी त्याच्या उदरनिर्वाहावरती किंवा त्याच्या कुटुंबाच्या सन्मानावरती कोणत्याही प्रकारची गदा येता कामा नये किंवा कुटुंबाची कुठेही कुचंबणा होऊ नये, यासाठी देखील त्या कर्मचाऱ्याचा अपराध बाजूला ठेवून या जुन्या पेन्शन योजनेमध्ये त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी हे वरील सर्व लाभ त्या ठिकाणी देण्यात येत होते. हा देखील दूरदृष्टीपणा आमच्या जुन्या पेन्शनमध्ये, जी की संविधान निर्मितीच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मांडली गेली, ती पेन्शन या ठिकाणी जी आहे ते मिळत होती. आणि शेवटी जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, एखादा कर्मचारी आहे वयाची 60 वर्षानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर जुन्या पेन्शनमध्ये त्याला स्वतःचं असं एक सेवानिवृत्ती वेतन मिळत होतं. आणि हे सेवानिवृत्ती वेतन मिळत असतानाच दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याचं जर दुर्दैवी निधन झालं तर त्याच्या निधनानंतर देखील त्याच्या पत्नीला असेल किंवा पत्नी नसेल तर जी काही अवलंबून असणारी मुलं असतील, जी काही कुटुंब या व्याख्येमध्ये येतात, तर त्यांनासुद्धा या ठिकाणी कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची सोय या ठिकाणी आपल्याला या जुन्या पेन्शनमध्ये होती. म्हणजे मित्र हो, आपण नवीन पेन्शनमध्ये जी काही जन्माला आलेली ही सगळी जी काही अपत्य आहेत, यांच्या माथ्यावरती हा जो काही नवीन पेन्शनचा शिक्का मारलेला आहे, आपण काय गमावलेलं आहे, तर आपण फक्त आपली पेन्शन गमावलेली नाही आहे, तर आपण आपल्या पेन्शनबरोबरच आपल्यावरती अवलंबून असणारं आपलं जे कुटुंब आहे, आपली मुलं असतील, पत्नी असतील, आईवडील असतील, या सर्व लोकांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार देखील या नवीन पेन्शन योजनेनं त्या ठिकाणी जे आहे ते काढून घेतलेला आहे. म्हणजे आपण सर्व मंडळी हा विषयाची मांडणी संपल्यानंतर कुठंतरी अंतर्मुख होऊन सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 1-2 मिनिट जर आपण डोळे बंद केले आणि एक विचार केला की उद्याची सकाळ या घरासाठी किंवा माझ्या घरासाठी माझ्याशिवाय असणार आहे, हा विचार जरी आपण मनामध्ये आणला मित्र हो, तर ती कल्पना न केलेली बरे. म्हणजे काय परिस्थिती या नवीन पेन्शन योजनेनं आणून ठेवलेली आहे. आणि याच्यापूर्वीची जुनी पेन्शन योजना जी आहे ती मात्र तुमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा कुटुंबाला तेवढ्याच सन्मानानं जगण्याचं एक अधिकार त्या ठिकाणी जे आहे ते प्राप्त करून देत होती. ही देखील आपण बाब जी आहे ते लक्षात घेतली पाहिजे. आता ही जी काही जुनी पेन्शन योजना आहे, यासोबत आपण नवीन पेन्शन योजनेचा ज्यावेळेस ज्याला आपण विरोध या अर्थाने म्हणूया
किंवा त्याच्याकडे पाहत असताना सुद्धा केंद्र सरकारने याला देश पातळीमधून जो होणारा विरोध आहे त्या विरोधाच्या अनुषंगानं काही सकारात्मक बदल किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने, तत्कालीन केंद्र सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, यांनी करण्याचा प्रयत्न केला, तो देखील आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस चळवळीमध्ये किंवा याच्यामध्ये काम करत असताना आपण एकच बाजू जे आहे ते लावून धरून जमणार नाही, तर आपल्याला दुसऱ्या बाजूनं सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यातल्या सकारात्मक बाबी आम्हाला अगोदर पदरात पाडून काय घेता येईल, म्हणजे आमची लढाई एका भाकरीसाठी असेल तर अगोदर अर्धी भाकर मिळवूया, त्याची एनर्जी आम्ही त्यासाठी वापरूया की आम्हाला हा पूर्ण भाकरीसाठीचा लढा त्या ठिकाणी जे आहे तो उभारता येईल. आणि म्हणून आमच्या या कर्मचारी बांधव जे आहेत, जे संघटनात्मक पातळीवरती काम करतात, याच्या प्रयत्नातून जे काही मिळालेलं NPS मधल्या सुधारणा आहेत त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकण्याचा देखील माझा प्रयत्न असणार आहे. यामध्ये NPS मध्ये कर्मचाऱ्यांना जे काही मयत कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन हे लागू करण्यात आलेलं आहे किंवा ग्रॅच्युटीची रक्कमसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी, हे अगोदर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. राज्यातील कर्मचाऱ्यांना हे उपदान किंवा हे कुटुंब निवृत्ती वेतन मित्र हो लागू नाही आहे. हे फक्त आणि फक्त केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे. हा एक बदल त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं की जे शासनाचं अनुदान किंवा ज्याला आपण अंशदान म्हणतो, जी आपली रक्कम, आपली कपात आहे 10% आणि त्यावर 10% शासन समतुल्य अंशदान देत होतं, त्यामध्ये थोडी वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे. ती 14% वाढ ही फक्त पुन्हा चालून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी करण्यात आले. सुदैवानं राज्य सरकारनं सुद्धा मागच्या वर्षी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी आज तागायत जे आहे ते पेंडिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा बदल या NPS मध्ये काय करण्यात आलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये, की यामध्ये जो काही अडचणीचा मुद्दा होता की आमचं अकाउंट हे नॉन विड्रॉएबल, ज्याच्यातून पैसे काढता येणार नाहीत, हे जे काय अकाउंट होतं त्यातील केवळ 25% अमाऊंट तुम्ही काढू शकता, एवढी मुभा जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आपल्याला म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना. यासोबतच आणखी जो आक्षेपाचा मुद्दा होता की मी जर केंद्रीय कर्मचारी असेन आणि मी रिटायरमेंटनंतर कुठं पैसे गुंतवायचे याचं स्वातंत्र्य मला आज तागायत त्यामध्ये नव्हतं. पण आत्ताची नवीन सुधारणा जे किंवा अमेंडमेंट ज्या झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फंड मॅनेजर्स उपलब्ध करून देण्याची सोय किंवा निवडीचं स्वातंत्र्य त्या केंद्रीय कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे राज्य कर्मचाऱ्यांना लागू नाही, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. यासोबतच जे आपल्याला प्राण किट म्हणलं जातं, म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर जो दिला जातो, हे जे काही प्राण किट आहे त्यामध्ये आपण लॉग इन ID आणि पासवर्डचा उपयोग करून आपण आपल्या खात्यावरील रक्कम जी आहे ते त्या ठिकाणी तपासण्याचा किंवा पाहण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू शकता. हा एक NPS मधला सुधारणा किंवा बदल त्या ठिकाणी आहे. आणि देश पातळीवरती आपण जर थोडा अभ्यास केला तर उत्तर प्रदेश आणि हिमाचल ही दोनच अशी राज्य आहेत की ज्यांनी हे बदल तात्काळ लागू केले किंवा त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केलेला आहे. उर्वरित भारतामध्ये कुठंही NPSच्या या सुधारणांना राज्य सरकारने जे आहे ते गांभीर्याने घेतलेलं नाही आहे. म्हणजे आज देखील DCPS किंवा महाराष्ट्रातलं NPS यामधल्या मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आज ही अवस्था पेन्शनच्या बाबतीमध्ये तीच असलेली पाहायला मिळते. ही देखील बाब आपण त्या ठिकाणी जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. मग हा जो काही NPSचा किंवा DCPSचा जो विषय आहे यामध्ये DCPSच्या त्रुटींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बोललं पाहिजे, जे की आपण मांडत असताना या अगोदर वरवरच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडत गेलो, पण ज्या काही सखोल आपण त्याचा अभ्यास ज्यावेळेस करायला जातो त्यामध्ये DCPS मधल्या त्रुटींचा अभ्याससुद्धा आपल्याला लोकांसमोर आणला पाहिजे. आणि यामध्ये मित्रहो 1 नोव्हेंबर 2005 आणि आज नोव्हेंबर 2020 आहे, म्हणजे तब्बल 15 वर्ष लोटलेली आहेत. आणि या 15 वर्षानंतर देखील राज्य सरकारमधल्या एकाही विभागाकडे या योजनेबाबत स्पष्टपणे माहिती उपलब्ध नाही. हा देखील महाराष्ट्रातला जो काही गाजलेला कथित सिंचन घोटाळा असेल, कथित वापरतोय शब्द मी, हाही आपण लक्षात घ्यावा, कथित सिंचन घोटाळा असेल,
याच्यापेक्षा सुद्धा कित्येक पटीनं हा मोठा घोटाळा कर्मचाऱ्यांच्या या अंशदानाच्या बाबतीतला असू शकेल अशी शक्यता अभ्यासकांच्या वतीनं देखील व्यक्त करता येते. यासोबतच अंशदानाच्या रकमेबाबत कुठंही पारदर्शकता नाही आहे. आपण जर NPSचे कर्मचारी पाहिले तर ते त्यांचा लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून निदान पाहू तरी शकतात. पण आमचे जे काही मित्र किंवा बांधव आहेत, कर्मचारी बांधव, आम्हाला फक्त एवढंच समाधान आहे, माझ्या पगारातून कुठंतरी 10% रक्कम जातीये. ती कुठं जाते तेही मी तुम्हाला ठिकाण जे आहे ते सांगितलं, 8342 जे काही इतर ठेवीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ती रक्कम जाते. पण जे आपल्याकडं असणारी जी काही मंडळी आहे, ज्यांना GPFचं अकाउंट जर तुम्ही त्यांचं पाहिलं तर त्यांना वर्षभराच्या शेवटी कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये पावत्या दिल्या जातात. पण आपल्याला DCPSच्या कर्मचाऱ्यांना कुठेही पावत्या देण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. माझ्या 6-7 वर्षाच्या सेवेमध्ये मी जवळपास 4 शिक्षण सहसंचालक नांदेड विभागाच्या अंतर्गत पाहिले आणि ज्यांना वेळोवेळी निवेदनं दिली, विनंत्या केल्या, पण प्रत्येकजण हाच सांगत राहतो की आम्ही आता हे काम प्रगतीपथावर आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही या पावत्या ज्या आहेत ते वितरित करू. दुर्दैवानं आज 4-5 शिक्षण सहसंचालक बदलून गेले. कुणाकडेही पावती देण्याचं किंवा हिशेब ठेवल्याची माहिती आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. आपल्याकडे असेल तर ती आपण निश्चित शेअर करा किंवा काढण्याचा प्रयत्न देखील आपण करू शकता किंवा मला संपर्क त्या ठिकाणी करू शकता. ते आपण बाब त्या ठिकाणी जे आहे ते लावून धरू. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की DCPSमध्ये सेवेत असताना मयत झालेल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये कोणतंही आर्थिक संरक्षण आम्हाला त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या वारसाला उपलब्ध नाही आणि जे की त्या कुटुंबाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब असते की तो व्यक्ती गेल्यानंतर तितक्याच, कारण एखादा व्यक्ती सेवेत आल्यानंतर त्याचा राहणीमानचा दर्जा सुधारतो, आर्थिक स्तर सुधारतो, सामाजिक क्षेत्रात त्याचं एक पत जे आहे ते सुधारते आणि लगेच तो व्यक्ती जर मयत झाला तर त्याच्यानंतर मात्र त्या कुटुंबाची इतकी प्रचंड वाताहत होते की आमच्या प्राध्यापक मित्रांच्या पत्नींना सुद्धा धुनीभांडी करून त्या उदरनिर्वाह त्या ठिकाणी करावा लागत असेल तर यापेक्षा मित्र हो दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी कोणती नाही. आमच्यातले महाराष्ट्र राज्य प्राध्यापक कृती समितीच्या बाबतीत जुन्या पेन्शनच्या आम्ही ज्यावेळेस काम करतोय तर यामध्ये सातारा जिल्ह्यातले जे काही आमचे जगताप सर आहेत त्यांच्या घरी गेल्यानंतर आमचे वाघमारे सर आहेत किंवा तेगमपुरे सर आहेत, त्यांना पहिला प्रश्न त्यांच्या पत्नीनं किंवा त्यांच्या आईनं काय विचारला तर तुम्ही आलात सर, या तुम्ही बसा, चहा वगैरे दिला त्यांना, पण पहिला प्रश्न विचारला, मला सर सांगा आमच्या सुनबाईला पेन्शन मिळेल का? आणि ती जी काही मुलं आहेत ती त्या ठिकाणी आशाळभूत नजरेनं त्या ठिकाणी होकार येण्याची वाट पाहत होती. पण दुर्दैवानं मित्र हो आपल्याला तो होकार देता येऊ शकत नाही, ही देखील आपली खंत आहे. आणि मग मित्र हो अशी वेळ जगताप सरांच्या कुटुंबावर जशी आली, अहमदपूर महाविद्यालयातल्या मुंडे सरांच्या कुटुंबावर आली किंवा आमच्या शिरोळानपाळ तालुक्यातल्या जवळच्या शिंदे सरांच्या कुटुंबावर जशी आली, अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी आपल्याला हा लढा जो आहे किंवा हा जुन्या पेन्शनचा लढा जो आहे तो अधिक तीव्र करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो काही सेवानिवृत्तीच्या बाबतीमधला मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असतानाच या कोविडच्या पूर्वी काही ठिकाणाहून आम्ही आकडेवारी माहितीच्या अधिकारात जमा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जवळपास 3540 शासकीय विभागातले कर्मचारी जे आहेत त्यांचं दुर्दैवानं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते निधन झालेलं पाहायला मिळतं. जे काही DCPS बांधव आहेत या DCPS धारक बांधवांचं या ठिकाणी निधन झालं, पण त्यांना कुटुंबांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आलेली नाही. विशेषतः कोविड-19च्या कालावधीमध्ये जे काही आपले शिक्षक आहेत, ज्याला आपण कोविड योद्धे म्हणून ओळखतो किंवा शासन त्यांचा गौरव करतं, कोविड योद्धे फक्त तोंडी बाकी काही नाही, आणि त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अर्थसहाय्य देताना मात्र कुठल्याही प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळत नाही. परभणी महाविद्यालयातलंच उदाहरण आहे. ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, औरंगाबादचे आमची मित्रमंडळी माहिती आहे त्यांना की त्या शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना देखील आज हे अर्थसहाय्य मिळालेलं नाही. ही देखील आपण गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात मूलभूत या ठिकाणी जे आहे ते गोष्ट कोणती आहे DCPSच्या बाबतीतली, तर 1982ची जी काही ज्याला आपण सेवानिवृत्ती वेतन योजना म्हणतो किंवा ज्याला आपण फॅमिली पेन्शन योजना म्हणतो, ही योजना त्यावेळेस विधिमंडळामध्ये कायदा करून तो कायदा संमत करून आपल्याला त्या कायद्यान्वये ती पेन्शन जी आहे ती मिळत होती. दुर्दैवानं DCPSच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस केंद्रानं 2004मध्ये हा कायदा लागू केला, लगेच 2005मध्ये
आपलं जे काही महाराष्ट्रातलं त्यावेळेसचं तत्कालीन सरकार होतं त्यांनी मात्र केवळ एका मंत्रिमंडळातल्या बैठकीच्या निर्णयाच्या आधारे आपल्याला 1982चा हा कायदा त्या ठिकाणी जे आहे तो रद्द केला आणि आपल्याला DCPS नावाचं हे जे काही मृगजळ जे आहे, आपल्या व्याख्यानाचा विषयच आहे की मृगजळ. मराठी भाषेमधले काही प्राध्यापक मंडळी किंवा मित्रमंडळी या ठिकाणी ऐकत असतील तर त्यांना आणखी त्याचा अर्थ चांगल्या पद्धतीने कळेल. हे दिसायला खूप सुंदर आहे, गोंडस नाव आहे त्याचं किंवा रूप आपल्याला खूप सुंदर दिसेल. DCPS, NPS इंग्रजीमध्ये नावं त्याला देण्यात आलेली आहेत. पण ज्यावेळेस आपण हे मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा त्याच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये असेल त्यावेळेस मात्र आपल्याला याचं जे आहे ते किती दाहकता या प्रश्नानं जे आहे ते गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे याचं सुद्धा कुठंतरी भान आपल्याला या ठिकाणी जे आहे ते करता येईल. आणि मग हा जो काही या ठिकाणी राज्य सरकारनं DCPSचा जो काही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज 15 वर्ष झालेत. मित्रांनो, बऱ्याच वेळेस लोकांना प्रश्न पडतो किंवा चळवळीत काम करणाऱ्या लोकांना प्रतिप्रश्न केले जातात. मग संघटनेनं काय केलं? 15 वर्ष झाली, DCPS लागू केलं, तुम्ही का बोलला नाहीत किंवा संघटना का भांडली नाही, का केली नाही? कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही धोरण ज्यावेळेस सरकार लागू करतं त्याचे सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील परिणाम दिसण्यासाठी मित्रहो थोडा काळ जावाच लागतो. आणि तो निर्णय झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये संघटनेनं या प्रश्नाच्या अनुषंगानं तेवढ्याच ताकदीनं भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी निभावलेली आहे. पण दुर्दैवानं आपण त्याला साथ जी आहे ते त्या ठिकाणी देत नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी खेदानं नमूद करावं लागेल. आणि मग हे जे काही DCPS आहे किंवा जुनी पेन्शन जी काही बंद झाली आणि ही जी काही जुनी पेन्शन बंद झालेली आहे त्या जुन्या पेन्शनचा किंवा या पेन्शन बंदीचा जो काही परिणाम आहे तो परिणाम जर आपण पाहिला तर त्याचे वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो की अंगाने किंवा वेगवेगळ्या अँगलने आपण त्याचा अभ्यास जो आहे तो करू शकतो. यामध्ये जे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्याचं कौटुंबिक असेल किंवा सामाजिक असेल स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या अगोदर किमान त्या कर्मचाऱ्याची मुलं असतील, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, किमान पेन्शनच्या आशेनं किंवा पेन्शनपोटी तरी त्याला सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळत होती किंवा जगण्यासाठी त्याला जी काही संघर्ष त्या प्रमाणामध्ये करावा लागत नव्हता किंवा त्याचं लाईफ किंवा जीवन जे आहे ते सन्मानानं तो व्यतीत जो आहे तो त्या ठिकाणी करू शकत होता. पण इथं मात्र तो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची कुटुंबामध्ये होणारी जी काही परवड आहे किंवा हेळसांड आहे त्यासोबतच त्याची समाजामध्ये होणारी हेळसांड आहे हा देखील एक चिंतनाचा विषय समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी या ठिकाणी जो आहे तो घेणं आवश्यक आहे. आणि यातून एक चांगल्या पद्धतीचं संशोधनसुद्धा आपल्याला एक सामाजिक दृष्टिकोनातून या पेन्शन बंद झाल्यानंतर जे काही कर्मचारी बांधव आहेत मग मयत असतील किंवा सेवानिवृत्त असतील त्यांच्या कुटुंबावरच्या एक सामाजिक चिंतनाचा विषय देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासामधून जो आहे तो पुढे येऊ शकतो. यासोबतच जी काही आपली वृद्धापकाळामध्ये जी कर्मचारी बांधव आहेत या कर्मचारी बांधवांच्या दृष्टिकोनातून त्यांना जे काही नियत वयोमानानुसार वेगवेगळे आजार जे जडत जातात. आज जर आपण पाहिलं बदललेली जीवनशैली यामध्ये BP असेल, शुगर असेल, ही कॉमन आज आजार आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात. आणि मग या आजारावरती जो काही खर्च करायचा असतो या खर्चासाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्यावरती म्हणा किंवा आपल्या कुटुंबावरती म्हणा किंवा आणखी लोकांवरती दुसऱ्या अवलंबून जे आहे ते त्या ठिकाणी राहावं लागतं. हे झाले सामाजिक दृष्टिकोनातून विषय. आता आर्थिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण जर पाहिलं असेल मार्केटमधल्या काही आर्थिक संधीसाधू लोकांनी सुद्धा याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तो कसा मित्र हो की त्यांना एक माहिती झालं आहे हा 2005चा या कार्यालयातला कर्मचारी जो आहे याला कोणत्याही प्रकारची पेन्शन नाही. त्यांनी वेगवेगळे पेन्शन प्लान्स तयार केलेले आहे आणि मग ही खाजगी विमा कंपनीची जी काही मंडळी आहे ही आपला पाठलाग करत येतात आणि आपल्याकडून आपल्याला आकर्षक असे लाभ त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या नावाखाली आपली लूट होते. आपण मंथली आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याला वेगळं काहीतरी देत राहतो. तुम्हाला सांगितलं जातं इन्कम टॅक्समधून सूट आहे, लगेच आपण 5-10 हजाराची पॉलिसी जी आहे ते काढण्यासाठी खाजगी विमा कंपन्या किंवा खाजगी बँका ज्या आहेत त्याच्याकडे आपण आकर्षित होतो आणि यातून लूटही होते आणि दुर्दैवानं जर त्याचं निधन झालं तर त्या कुटुंबाची फसवणूकसुद्धा त्या ठिकाणी जी आहे ते आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजे आपला जो काही जुन्या पेन्शनचा हक्क हिरावून घेतलेला आहे याचा गैरफायदा घेणारी मंडळीसुद्धा समाजामध्ये या ठिकाणी जे आहे ते सक्रिय टोळी जी आहे ते तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते.
यासोबतच सरकारी कर्मचारी जे आहेत कार्यालयात काम करणारे, जरी आज ते आमचे बांधव असले तरी या ठिकाणी मी एक ज्याला आपण म्हणू शकतो की नम्रपणे नमूद करू इच्छितो की जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये सुद्धा कमालीची वाढ या पेन्शनच्या मुद्द्यामुळे झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल याचा आणि त्याचा काय संबंध आहे? एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारं आयुष्य जे आहे जर सन्मानानं व्यतीत होणार नाही हे जर त्याला खात्री झाली तर तो कर्मचारी पुढची सोय आजच लावून ठेवेल आणि आज जे काही त्याच्या कार्यालयाच्या कामकाजाची जी पद्धती आहे त्यातून तो पैसा अर्थार्जन करण्याचा, स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार करेल आणि यातून भ्रष्टाचाराची प्रकरणं जी आहे ते वाढीस लागल्याची सुद्धा एक सामाजिक किंवा ज्याला आपण म्हणतो कीड लागल्याची प्रक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे मित्रहो, की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटतं की आम्हाला विशिष्ट कार्यालयामध्ये पैसे का मागितले जातात, तर हेच कर्मचारी बांधव त्यांचं आयुष्य सन्मानानं, त्यांच्या सन्मानानं किंवा त्यांची व्याख्या वेगळी आहे सन्मानाची, आता ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण ते जगण्यासाठी त्यांची धडपड या माध्यमातून झालेली पाहायला मिळते. यासोबतच आणखी एक चिंतनाचा विषय आहे की आपल्याकडं उच्च शिक्षित जो वर्ग आहे जो की चांगल्या डिग्री विद्यापीठांमधून घेतो, चांगलं नॉलेज त्याच्याकडं आहे, पण तो वर्ग शासकीय सेवेत यायला तयार नाही आणि मग काय करतोय तर खाजगी क्षेत्राचे आकर्षक पॅकेजेस जे आहेत या पॅकेजेसकडं तो आकर्षित होतोय, ज्याला आपण ब्रेन ड्रेन नावानं म्हणतो. मग चांगल्या IT कंपन्या असतील किंवा खाजगी विद्यापीठं असतील किंवा खाजगी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांच्याकडं त्याचा जो आहे तो कल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं हे सुद्धा कारण आहे की त्याला शासकीय सेवेमध्ये काय होणार आहे तर आपण जास्तीत जास्त एखादा छोटा फ्लॅट घेऊ शकू, एखादी 4 चाकी घेऊ शकू आणि मुलांचं शिक्षण याच्या पलीकडं माझं लाईफ नाही आहे या भावनेनं सुद्धा लोक जे आहे ते काय करत आहेत तर मला सन्मानानं जर जगायचं असेल, मला जर मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करायचं असेल, माझी रिटायरमेंटनंतरची लाईफ जर मला चांगली जावी लागत असेल तर या ठिकाणी ही लोक काय करत आहेत तर खाजगी क्षेत्राकडे वळत आहेत. हा सुद्धा एक चांगल्या मनुष्यबळाचा किंवा तज्ज्ञ मनुष्यबळाची ज्याला आपण म्हणू शकतो की ह्युमन रिसोर्सचा लॉस आहे, जो की इथलं सरकार असेल किंवा ही व्यवस्था जी आहे ती मान्य करायला तयार नाही आणि दुर्दैवानं ही तज्ज्ञ किंवा कुशल मनुष्यबळ असणारी मंडळी आपले सरकारी क्षेत्राकडून त्यांनी खाजगी क्षेत्राकडे कधीच आपली वाटचाल जी आहे ते सुरू केलेली आहे. यासोबतच हे आपण व्याख्यानाच्या दरम्यान हे पाहत असताना जुनी पेन्शन असेल, नवीन असेल किंवा त्यातल्या अधिक किंवा उणिवा ज्याला उणे अधिक स्वरूपामध्ये आपण ज्यावेळेस अभ्यास करतो हे करत असतानाच मग या जुनी पेन्शन जी आहे किंवा सेवानिवृत्ती वेतन योजना जी आहे ही लागू करून घेण्यासाठी या देशभरामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं असतील किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की लढे जे आहेत ते उभारले गेले आणि यामध्ये आपण जी काही प्राध्यापक मंडळी आहात या प्राध्यापक मंडळींच्या दृष्टिकोनातून आमच्यासारखी जी काही चळवळीत काम करणारी लोकं आहेत, आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो की आमचं जे काही ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन जे आहे, ज्याला आम्ही AIFUCTO म्हणतो, यांनी 19 फेब्रुवारी 2019मध्ये केवळ एका मागणीसाठी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे देशभरातल्या विद्यापीठांमधल्या प्राध्यापकांना किंवा महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना, ह्या एका मागणीसाठी लाँग मार्च काढून नवी दिल्ली इथं संसदेला किंवा संसद भवनाला घेराव त्या ठिकाणी घातला. कित्येक मंडळींवरती त्या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी अटक देखील त्यावेळेस जे आहे ते आमच्या प्राध्यापक मंडळींना केली. पण या जुन्या पेन्शनसाठीचा लढा केवळ स्थानिक पातळीवरती नाही तर देशाच्या राजधानीमध्ये नेण्याचं कामसुद्धा AIFUCTOनं केलं आहे. दुसरं, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ जे आहे ज्याला आपण MFUCTO म्हणतो, यांनीसुद्धा 25 सप्टेंबर 2018 ते 10 ऑक्टोबर 2018 हा जो काही 16 दिवसाचा संप जो चालला होता किंवा ज्याला आपण कामबंद आंदोलन म्हणलं, या कामबंद आंदोलनाचं डिमांड चार्टर जर मित्र हो पाहिला आपण, मागण्या जर पाहिल्या तर त्या मागण्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे ह्या मागणीचा समावेश त्या ठिकाणी जे आहे ते केला आणि ते आंदोलन करायच्या अगोदर जवळपास 4000 प्राध्यापकांना मुंबई येथे पोलिसांनी अटक देखील केली. त्या आंदोलनात देखील आमचे प्राध्यापक बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी समाविष्ट होते. यासोबतच 25 सप्टेंबर 2019 असेल की ज्या ठिकाणी राज्याच्या मध्यवर्ती कर्मचारी संघटना, ही एक पहिली इतिहासातली वेळ आहे मित्रांनो की राज्यातली राज्य शासकीय कर्मचारी जे आहेत
त्यांना देखील आता कुठंतरी वाटतंय की आम्हाला ही नवीन पेन्शन योजना जी आहे ती अन्यायकारक आहे आणि मंत्रालयापासून ते चांद्यापासून ते बांद्यापर्यंतची सर्व मंडळी या राज्यव्यापी जो काही एकदिवसीय संप झाला याच्यामध्ये सहभागी झाली आणि सरकारला त्या अनुषंगानं अभ्यासगट निर्मिती करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते पुढाकार घ्यावा लागला. यासोबतच 8 जानेवारी 2020 हा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्र. कारण याचं कारण दुसरं एक आहे की ज्या आदरणीय विठ्ठल मोरे सरांच्या नावानं हे स्मृती व्याख्यानमाला आहे. मोरे सर लातूरला असताना 8 जानेवारी 2020ला मला सरांनी सांगितलं की लाटे आपल्याला इथे यावं लागेल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे लोक त्या ठिकाणी आज राज्यव्यापी संपात आहेत आणि आपण त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. आणि मित्रहो, त्या ठिकाणी मोरे सरांनी जी पेन्शनच्या अनुषंगानं जी मांडणी केली की आपल्या प्राध्यापक बांधवांना सुद्धा 4थ्या 5व्या वेतन आयोगापर्यंत जे आहे ते हा पेन्शन हा नावाचा प्रकार नव्हता. मग प्राध्यापकांच्या सेवा शर्ती असतील, त्यांना मिळणारे वेतन असेल, भत्ते असतील किंवा पेन्शन असतील, यासाठी सुद्धा प्राध्यापक संघटनेनं जो काही लढा उभारला होता त्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी स्मरण करून दिलं आणि मोठ्या प्रमाणात जुनी पेन्शन योजना कशी आवश्यक आहे आणि मी त्या पेन्शन योजनेचे लाभ कशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे या अनुषंगानं आदरणीय मोरे सरांनी तिथं जी मांडणी केली आणि ती मांडणी ऐकल्यानंतर त्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी येऊन आमच्याशी जो काही संवाद साधला तो माझ्यासाठी एक स्मरणात राहणारा क्षण या ठिकाणी आहे. अतिशय ज्यावेळेस सरांचं नाव येतं त्यावेळेस अतिशय भावूक पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते संवेदना जे आहे ते व्यक्त होतात. आणि 26 नोव्हेंबर 2020 रोजी देखील राज्यव्यापी संप येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीनं करण्याचं आयोजन आहे. यामध्ये देखील मित्र हो, जुनी पेन्शन हा 1 नंबरचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळेल. हा झाला एक आंदोलनात्मक किंवा संघटनात्मक पातळीवरती आपण काय करतोय हा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी थोडं स्मरण किंवा स्मृती जाग्या करणं गरजेचं असतं, त्यासाठी केलेला प्रयत्न आहे. पण यासोबतच आज जो काही टायमिंग आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की आज जी वेळ आहे या वेळेला महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि यामध्ये पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असतील, या मतदारसंघाचे राज्यभरात प्रतिनिधी जे आहेत किंवा उमेदवार जे आहेत ते फिरत आहेत. या निमित्तानं आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपण विनंती केली पाहिजे की बाबा, आम्ही तुला मतदान करत असताना आमचा जुना पेन्शनचा प्रश्न तुम्ही जाहीरनाम्यात घेणार आहात की नाही, किंवा जर तुम्ही उद्या चालून निवडून आलात तर तुम्ही सभागृहात हा प्रश्न मांडणार आहात की नाही, यासंबंधीचं आम्हाला ठोस अशा स्वरूपाची तुम्ही जे आहे ते ग्वाही या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि मग येणारे जे काही उमेदवार असतील ते कुठल्याही पक्षाचे, जातीचे, धर्माचे असू द्यात, आपल्याला त्याशी काही देणं घेणं नाही. आपण प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षण क्षेत्रातली मंडळी म्हणून आमचा एक सडेतोड सवाल त्यांना असणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्या पेन्शनसाठी काय करणार आहात? तुम्ही विधान परिषदेमध्ये आवाज उठवणार आहात की नाही, किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही व्यासपीठं किंवा तुम्हाला विचारमंच उपलब्ध होणार आहेत त्या ठिकाणी यावरती बोलणार आहात की नाही. आता निवडणुकीपुरतं ही मंडळी होय देखील म्हणतील, पण यांचा पूर्वाश्रमीचा अनुभव देखील आपण लक्षात घ्या. आपण आत्ता सद्यस पातळीवरची त्यांची परिस्थितीसुद्धा लक्षात घ्या. प्रत्येक भागामधली परिस्थिती वेगवेगळी आहे, निवडून येण्याचे काही लोकांचे निकष वेगवेगळे आहेत. तरी देखील आपण मात्र आपली मागणी जी आहे जुन्या पेन्शनच्या अनुषंगाची, ही मागणी मात्र त्या लोकांसमोर असणं किंवा मांडणं आवश्यक आहे. आणि हा जर दबाव मित्र तयार झाला तर नाविलाजानं का होईना या मंडळींना आगामी पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येकाला जुनी पेन्शन हा मुद्दा त्याच्या जाहीरनाम्यात घ्यावाच लागेल. आणि याचा परिणाम असा होईल, जेवढ्या लोकांपर्यंत हा विषय जाईल किंवा ते मांडणी करण्याचा ज्याला आपण म्हणू शकतो की प्रयत्न त्या ठिकाणी होईल, त्या लोकांमध्ये एक प्रकारचा अवेअरनेस किंवा प्रबोधन त्या ठिकाणी यायचा प्रयत्न होईल. आणि एक स्वरूपाचा नैतिक दबाव देखील या मंडळींवर आपण या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकू शकतो, किंवा आपल्याला ती एक नामी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि हे जर आपण चांगल्या पद्धतीनं जर केलं तर एखादा जे काही निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी एखादा जरी आपल्याला चांगला प्रतिसाद देणारा प्रतिनिधी मिळाला तर सुदैवानं तो आपले प्रश्न सभागृहाच्या पटलावरती जे आहे ते चांगल्या अधिक पोटतिडकीने जो आहे तो त्या ठिकाणी मांडू शकेल. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून
आपल्याला जे काही पटतं किंवा आपल्याला जे काही शक्य आहे त्या पातळीवरती हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न देखील आपण सर्व मंडळींनी जे आहे ते त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, हे देखील आपल्याला नमूद करावं लागेल. या जुन्या पेन्शनच्या लढाईमध्ये सगळ्यात ताकदवर जर आज कोण असेल तर आमचे प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक, ज्याला आम्ही जुनी पेन्शन हक्क संघटना म्हणतो मित्र हो, त्यांच्या इतकं कुशल संघटन कौशल्य, त्यांच्याविषयी या जुन्या पेन्शन प्रश्नाविषयी असणारी पोटतिडक किंवा तळमळ ही आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि ही मंडळी असा एकही दिवस नाही या 15 वर्षातला की या मंडळींनी त्या दिवशी या जुन्या पेन्शनसाठी प्रयत्न केलेले नाहीत आणि अतिशय शिस्तबद्ध किंवा नियोजन पद्धतीनं डोक्यावरती टोप्या घालून की ज्याच्यावरती जुनी पेन्शन लागू करावी ही एकमेव मागणी घेऊन ही मंडळी जी आहे ते लढत असतात. आणि वेळोवेळी आम्ही या मंडळींच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो चालू असतो. आणि त्यासाठी आपल्याला जे काही समविचारी लोक आहेत किंवा या मागणीला धरून लढणारी जी मंडळी आहे या सर्वांना आपल्याला एकत्र घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते काम करणं गरजेचं आहे. अन्यथा येणारा काळ आपल्याला मात्र त्या ठिकाणी जे आहे ते माफ करणार नाही. आणि हे काम करत असतानाच जसे की आपण वेगवेगळ्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या आमच्या प्राध्यापकाच्या संघटनांमध्ये काम करतो, यासोबतच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही काम जे आहे ते करत राहतो. आणि यासाठी आम्ही काय केलं तर 14 नोव्हेंबर 2018 रोजी अहमदनगर येथील महाविद्यालयामध्ये पहिली राज्यस्तरीय राज्य कार्यकारिणीची बैठक जी आहे ते त्या ठिकाणी घेतली. आणि राज्यभरामधल्या प्राध्यापक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा जुन्या पेन्शनबाबत किंवा या नवीन पेन्शनच्या विरोधात एक असंतोष त्या ठिकाणी निर्माण करणं, त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना माहिती देणं, या दृष्टिकोनातून आम्ही एक योजना त्या ठिकाणी आखली. आणि याचा उपयोग आम्ही जो आहे तो जिल्हाभर किंवा विद्यापीठ निहाय त्या ठिकाणी मेळावे असतील किंवा जिल्हा मेळावे, यामध्ये मग लातूरला झालेला मेळावा असेल फेब्रुवारी महिन्यामधला, किंवा तुमच्याकडं पुणे इथे झालेली बैठक असेल, नाशिक असेल, कोल्हापूर आहे, सातारा आहे, जळगाव आहे, जे राज्यभरामधल्या प्रत्येक रिजनमध्ये जाऊन आम्ही या कार्यकारिणीच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. एवढंच करण्यावरती आपण न थांबता लोकांना लेख लिहून त्या लेखाच्या माध्यमातून हा विषय समजावून सांगणं गरजेचं आहे. यासाठी आमचे डॉक्टर मारुती तेगमपुरे सर असतील किंवा आमचे डॉक्टर उमाकांत राठोड आहेत किंवा आमच्याकडं डॉक्टर सोमनाथ वाघमारे आहेत पुण्याहून आमचे राज्य समन्वयक, यांनीसुद्धा महाराष्ट्रभर या ठिकाणी लेख लिहिणं असेल, टिपण असेल, मी स्वतः देखील त्या उपक्रमामध्ये उपस्थित किंवा सहभाग जो आहे तो नोंदवला आहे. यासोबतच वेगवेगळ्या वृत्तपत्रांना मुलाखतींच्या माध्यमातून सुद्धा जागृती करण्याचं काम जे आहे ते देण्यात आले. या जे काही आपल्या स्तरावरच्या काही गोष्टी आहेत ते करत असतानाच आणखी आम्ही एक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यामध्ये राज्यातले मयत प्राध्यापकाच्या कुटुंबांना जे की आर्थिक व तांत्रिक सहाय्य पुरविण्याचं काम, आर्थिक म्हणजे आपण स्वतःच्या खिशातून पैसे देण्याला एक प्रकारच्या मर्यादा आहेत, प्रत्येकावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी आहेत, पण शासन स्तरावरून मिळणारी वेगवेगळी सानुग्रह अनुदानं असतील किंवा त्या मिळणारे लाभ असतील ते मिळवून देण्यासाठी त्याला लागणारे जे काही शासन निर्णय असतील किंवा तांत्रिक सहाय्य जे आहे किंवा वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा JD ऑफिसला त्याला लागण्यासाठी जी मदत आहे, आमचे वाघमारे सर असतील किंवा आणखी आम्ही जी मंडळी आहेत त्या ठिकाणी अतिशय पोटतिडकीनं हा प्रश्न नेण्याचं काम जे आहे ते मागच्या कालखंडापासून जे आहे ते करत आहोत. यासोबतच सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती आहे तर आपण या पूर्ण सबंध व्याख्यानमालेच्या अनुषंगाने जर आजच्या विचार केला तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या वतीनं पेन्शनच्या अनुषंगानं जे काही शासन निर्णय निर्गमित होतात त्या शासन निर्णयांचा सखोल असा अभ्यास करून त्याचे होणारे दूरगामी परिणाम जे आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये एक जागृती तयार करणं किंवा लोकांना एक अवेअरनेस त्या ठिकाणी जे आहे ते क्रिएट करणं, हा देखील आमचा सगळ्यांचा जो आहे तो मानस आहे. कदाचित त्याला येणारं यश जे आहे किंवा अपयश जे आहे तो येणारा काळ ठरवेल किंवा त्याला किती कालावधी लागेल तो काळ ठरवेल, पण आम्हा मंडळींना किंवा चळवळीत काम करणाऱ्या लोकांना किंवा आम्ही जे काही आदरणीय मोरे सरांच्या वैचारिक याचे जे आहे ते आम्ही वारसदार समजतो की त्यांनी आम्हाला जी विचारांची शिदोरी दिलेली आहे, आम्ही ही जी मंडळी आहे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे
की उद्या आम्ही हारलो तरी चालेल, पण ज्याला आपण म्हणतो की आम्ही लढलं पाहिजे, जे की आदरणीय मोरे सरांनी आम्हाला शिकवलं की येणारा काळ ठरवेल की यश किती आलं, अपयश किती आलं, का नाही आलं, किंवा कुठं आम्ही कमी पडलो. हा भाग आपण नंतर त्याचं जे आहे ते सिंहावलोकन जे आहे ते नंतरच्या टप्प्यामध्ये करता येईल. पण मला समोर तो धोका दिसत होता किंवा आम्हाला त्या योजनेचे गंभीर परिणाम किंवा दुष्परिणाम आम्ही ज्याला म्हणतो कर्मचाऱ्यावरती होणारे हे दिसत होते. आणि आम्ही कर्मचारी किंवा विशेषतः उच्च शिक्षित प्राध्यापक मंडळी उघड्या डोळ्याने आम्ही पाहत होतो. यापेक्षा ते मोठं दुर्भाग्य कोणतं असू शकेल हे आम्हाला सरांनी शिकवलं की तुम्ही चळवळीत काम करत असताना हे असे जे प्रश्न आहेत, या प्रश्नासाठी अतिशय सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, लोकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भलेही या कोविडच्या कालावधीमध्ये फिजिकली आपल्याला नाही पोहोचता आलं तरी आपण व्हर्च्युअली माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचा परिणाम असा आपल्याला जाणवेल की येणाऱ्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाच्या माध्यमातून लोकांना एकदा अवेअरनेस क्रिएट झाला की आपण 2चे 4, 4चे 8 अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन आपण ज्याला आपण म्हणतो ते विचारांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला अशा माध्यमातून त्या ठिकाणी जे आहे ते करता येईल. त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे. आणि मग मित्रहो, हे जे काही व्याख्यानमालेच्या अनुषंगानं आजच्या या 9व्या पुष्पामध्ये आपण हा जो काही नवीन पेन्शन योजना हा जो काही विषय आहे, या विषयाच्या अनुषंगानं ही जी मांडणी केली, ही मांडणी करत असताना आपण वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. पण यामध्ये कदाचित अनुभवाचा किंवा वयाचा त्यामध्ये एक दोष असू शकतो की ज्याच्यामुळं काही बाबी राहिल्याही असू शकतात किंवा काही आपल्या निदर्शनाशी त्या ठिकाणी जे आहे ते येऊ शकतात. त्या बाबी देखील आपण स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये माझा मोबाईल नंबर आहे किंवा फेसबुकच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून संपर्क करून आपण त्या निदर्शनास देखील आणू शकता. आणि मग या व्याख्यानाच्या उत्तरार्धामध्ये किंवा शेवटी आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या जे आहे ही पूर्ण नवीन पेन्शन योजना जी आहे त्या योजनेचे फायदे काय, तोटे काय किंवा त्याचं स्वरूप किंवा आजची परिस्थिती आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम या सर्वांच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपल्याला विचार करतो त्यावेळेस एक नंतर प्रश्न प्रत्येकाला पडतो, मी काय करू शकतो. ठीक आहे, लढणारे लोक लढत राहतात, काही लोकांना जे आहे ते लढावं लागणारच आहे. जरी प्रश्नासाठी सपोर्ट किंवा ज्याला आपण पाठिंबा म्हणून कमी जास्त प्रमाणात मिळत राहील, पण अशा प्रश्नाच्या अनुषंगानं की जो आपल्या कुटुंबाच्या किंवा आपल्या सन्मानाच्या दृष्टीनं जो काही गरजेचा आहे किंवा जो आपला मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे आपला खरं पाहता, आणि त्याच्या अनुषंगानं मग मी व्यक्ती म्हणून काय करू शकतो. तर मित्र हो, प्रत्येकालाच आपल्याला आंदोलनामध्ये प्रत्यक्षात सहभागी होता येत नसेल. ज्याला लिहिता येतं त्यानं लिहावं, ज्याला चांगलं बोलता येतं त्यानं या प्रश्नाच्या अनुषंगानं निश्चितपणे बोलावं किंवा मांडणी देखील करावी. आणि ज्यांना कुशलपणे संघटित लोक जे आहेत ते करता येतात त्यांनी त्याची देखील बांधणी किंवा संघटना बांधणी त्या अनुषंगानं जे आहे ते करावी. यामधून कुणालाही पॉलिटिकल मायलेज किंवा हा विषय त्या ठिकाणी जे आहे ते कुठंतरी त्याचं करिअर सेट करायचं आहे अशा स्वरूपाचं नाही. आम्हाला आज पेन्शन द्या, उद्यापासून आम्ही हे सगळं जे आहे ते थांबवू, अशा स्वरूपाची सुद्धा आमची मानसिकता आहे. पण मित्र हो, जसं एखादा प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न सुटण्यासाठी जे आहे ते आपल्याला खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी जे आहे ते करावा लागेल. 15 वर्ष झाली आज, 15 वर्षानंतर आज व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल छोटे छोटे प्रश्न आजही त्या ठिकाणी जे आहे ते प्रलंबित आहेत. म्हणून या पेन्शनच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपण काम करत राहतो, काम करत असताना ज्यांना ज्या परीनं शक्य आहे, काही लोकांना जे आहे ते एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं मांडता येत असेल, स्केचिंग, कार्टून्स असतील त्याच्या माध्यमातून ते करू शकतात. काही लोकांना ट्विटर अधिक प्रभावीपणे चांगल्या पद्धतीनं वापरता येतं, अधिक त्याला ट्रेंड्स निर्माण करता येतात, रिट्वीट करता येतात, अकाउंट्स क्रिएट करता येतात. अशा मंडळींनी जे आहे ते तशा माध्यमातून सुद्धा पुढं जे आहे ते आपण आलं पाहिजे. उगीच सोशल मीडियाचा वापर जो आहे तो आपण इतर गोष्टींसाठी ज्यावेळेस करत राहतो तो निश्चित करावा, तो तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ते करत असताना आपण आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी जर याचा प्रभावीपणे वापर मित्र हो जर केला तर ते त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करता येईल. आणि शेवटी मग या ठिकाणी जी काही ज्या मंडळींना खरंच काही ह्याच्यामध्ये करायचं नाही आहे त्यांनी एक तरी काम करावं, निदान शांत बसावं.
कारण बरीच मंडळी अशा प्रकारची असतात की त्यांना काहीच करायचं नाही, लिहायचंही नाही, वाचायचंही नाही, बोलायचंही नाही, सांगायचंही नाही. मग अशा वेळेस काय करावं, त्यांनी शांत राहावं. हेच चळवळीसाठी जे आहे ते सगळ्यात पोषक, ज्याला आपण म्हणतो मेडिसिन, आपण समजूया. आणि मग इथं काम करत असताना ज्यावेळेस आपण जुन्या पेन्शनच्या अनुषंगानं काम करतो, विशेषतः माझ्या महाविद्यालयातल्या सर्व सहकाऱ्यांचा 100% प्रतिसाद, इव्हन जे लोक जुन्या पेन्शनमध्ये आहेत त्या लोकांचा देखील आम्हाला जे आहे ते कायमस्वरूपी पाठिंबा जे आहे किंवा संस्थेचा आहे या अनुषंगानं जो आहे तो राहत आलेला आहे. त्यामुळंच अशा माध्यमातून आम्ही जे आहे ते मांडणी करण्याचा त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न करत असतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की हा विषय मांडत असताना ज्यावेळेस संयोजन समितीच्या वतीनं आम्हाला फोन करण्यात आला आणि सांगितलं की या विषयावरती तुम्हाला मांडणी करायची आहे, मी मांडणी करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जे आहे ते सांगितलं की मी तयार आहे. पण दुसरीकडं ही मांडणी करत असताना की सरांच्या बाबतीमध्ये देखील आजपर्यंत विविध मान्यवरांनी जे आपले विचार मांडलेले आहेत, तसं पाहता 2005मध्ये ज्यावेळेस आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पर्यावरणशास्त्रामध्ये MSc करत असतानापासून आमचा सरांचा संबंध आला. तो 2020मध्ये अगदी 1 मेच्या जो काही कामगार दिन होता त्या दिवशी जो उपवास करायचा कामगारांसाठी, जे स्थलांतरित मजूर झालेत, इथंपर्यंत सरांचा आणि आमचा संपर्क जो आहे तो झाला. पण दुर्दैवानं नंतरच्या कालखंडामध्ये जे आहे ते सर इस्पितळात असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटी दुर्दैवानं सरांचं निधन झालं. अंत्यसंस्काराला आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते जाता आलं लातूरमध्ये असल्यामुळं. पण या ठिकाणी त्यांनी जे काही केलेलं काम आहे, कुठल्याही व्यक्ती जे आहे ते त्या ठिकाणी जरी आपण ज्याला आपण म्हणतो की आता ही मृत्यू आपल्या हातातील गोष्ट नाही किंवा नैसर्गिक आहे, पण सरांनी जे विचार दिलेला आहे, त्यांनी जे लेखन केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात जे लेख लिहिलेले आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत, या माध्यमातून आपल्याला चळवळीत काम कसं करावं लागेल, येणाऱ्या काळातले प्रश्न शिक्षण क्षेत्रातले कुठले असतील, नवीन शिक्षण धोरण काय असेल, विद्यापीठ कायदा काय असेल, त्याचे स्टॅट्यूट्स काय असतील, हे सुद्धा आपल्याला प्रश्न तेवढ्याच गांभीर्यानं त्या ठिकाणी जे आहे ते मांडावे लागतील किंवा त्याचा अभ्यास देखील तेवढ्याच गांभीर्यानं त्या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून मित्र हो, आपल्याला कुठंतरी एखाद्या प्रश्नावरती तरी आयुष्यात आपल्याला कुठंतरी अंतर्मुख व्हावं लागेल. आणि मग तो प्रश्न जुनी पेन्शनचा का नसावा याची देखील आपण त्या ठिकाणी जे आहे ते चिंता करणं गरजेचं आहे. आणि आपल्या कुटुंबाला जे आहे ते सन्मानानं जर आयुष्य आपल्या नंतरच्या कालखंडामध्ये आपण असताना तर निश्चित तो सन्मान मिळवून देण्याचा कुठल्याही पद्धतीने प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. पण आपल्यानंतरचा जो काही कार्यकाळ आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला सर्वांना जे आहे ते त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन विचार जे आहे ते मांडावे लागतील किंवा व्यक्त जे आहे ते व्हावं लागेल. आणि आपला सक्रिय सहभाग देखील त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या मालेच्या निमित्तानं हा जो काही विषय देण्यात आला त्याबद्दल मी कबीर अकादमीच्या सर्व संयोजन समितीचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. लक्षट्टे सर असतील, साबदे सर आहेत किंवा कार्यकंटे सर आणि गणेश वैद्य सर जे तंत्रसाह्य या ठिकाणी पुरवत आहेत, त्या सर्वांचं जे आहे ते या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे सर, म्हणजे चळवळीत काम करणाऱ्या सर्वांचे दादा या अर्थानं आम्ही त्यांना जे आहे ते संबोधत असो, तर या सरांच्या स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आदरणीय सरांना विनम्र अभिवादन करत असतानाच एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण दिलेली जी काही वैचारिक शिदोरी आहे याचा वापर आम्ही येणाऱ्या कालखंडामधल्या शिक्षण क्षेत्रामधल्या किंवा सामाजिक क्षेत्रामधल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आपण जो काही लोकशाही मार्गानं किंवा सामाजिक न्यायाच्या मार्गानं जी काही लढा उभारण्यासाठी जी आम्हाला वैचारिक रसद दिलेली आहे त्या रसदीचा उपयोग करून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचा वापर जे आहे ते निश्चितपणे प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी कवी दुष्यंत कुमारांनी या ठिकाणी जी काही रचना केली होती, ज्याचं शहीद भगतसिंगांनी ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये ज्यावेळेस बॉम्ब टाकला आणि त्यानंतर जे वाक्य किंवा ज्या ओळी उद्घोष केला, त्या उद्घोष करून मी माझ्या या ठिकाणच्या जे काही विवेचन आहे त्याला जे आहे ते विराम देतो कि सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सारी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए, सारी कोशिश यही है कि सूरत बदलनी चाहिए. धन्यवाद मित्रों.